वा. येस. तेजस वा. फायनली. हॅलो. फायनली. हॅलो. तो प्रॉब्लेम असा आहे की मी तिघांचा कुठल्याही interview अकाउंटला करू, सो मला माझ्याच अकाउंटवरनं लाईव्ह जावं लागतंय जेणेकरून हा कार्यक्रम घडेल. त्याला होस्ट व्हायचं होतं, नाही, एवढं नाही, सोपं सिद्ध्या. होतं ते खरं तर. क्या बात आहे. सो चांगला म्हणजे host आहे ना, सिद्ध्याला चांगला मेन host आहे. होस्ट व्हायचं होतं. आणि तो होस्ट चांगला आहे खरं चांगला तर. होस्ट आहे. घरी माझा अनुभव. हो. समजा होस्ट अरे, करायला त्यांनी बोलवलं तर तो सकाळी घरी जाऊ देतो मी आपल्याला. लाईव्ह येऊ शकत हो. नाही, बंद करतो घरात. माझ्याबद्दल. आता फक्त याचं नाव आपल्याला चेंज करावं लागेल की इन्स्टा लाईव्ह विथ सिद्धार्थ चांदेकर असं करावं लागेल. सिद्ध्या, Insta आता की तुला आपण या तिघं- दोघांना प्रश्न विचारावे लागतील आणि तुलाच पण मी काही 5 उत्तर द्यावी लागतील. ही बडबड झाली माझ्याबद्दल. किती चालू होतं ते, लोक थांबतच नव्हते. येतच नव्हतास तू, नेहमी अरे, असंच करतोस. कळत तू नाहीये येतच नाहीस बघा. आम्ही बोलवलं की पटापटा. मग तू येत नाही, तू तिथे पोहोच, आम्ही इथे काम करतो. ओके. सो फायनली अशा तऱ्हेने ओके. टेक्नॉलॉजीच्या थ्रू आपण आपलं सेशन सुरू करू शकतोय. आणि आय एम फॉर्च्युनेट की सिद्ध्याच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरनं आपण सगळे लाईव्ह गेलेलो आहोत. सो थँक्यू सिद्ध्या. बॅकस्टेज मी पण खूप लकी, टच वूड. येस, काही बॅकबोन्स आहेत की पहिल्या सीझन पासून मला प्रचंड त्यांनी सगळ्या गोष्टींमध्ये मदत केली आहे. सिद्ध्या आहे, योग्या आहे. सो त्यामुळे आज त्याच्याबरोबर आणि त्याच्याच अकाउंटवरनं लाईव्ह करण्यात एक वेगळी मजा येणार आहे. क्या बात. सो थँक्यू. सो आपण सुरू करूयात. मी मगाशी म्हटलं तसं की मी टाइमपास तू येईपर्यंत यांच्या बरोबर गप्पा मारत होतो आणि आता सगळे लोक झालेत तर मी 2 सेकंदात पहिल्यांदा सांगतो. बॅकस्टेज ब्रॉडकास्ट ही सिरीज पडद्यामागे किंवा कॅमेराच्या मागे काम करणाऱ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटची माहिती नॉर्मल माणसांपर्यंत सोप्या शब्दात पोहोचावी याच्यासाठीचा माझा प्रयत्न होता. मागच्या लॉकडाऊनमध्ये मी पहिल्या सीझननी सुरुवात केली. मी स्वतः गेली 12 वर्ष स्टेज लाईट डिझायनर म्हणून काम करतोय, प्रकाश योजनाकार म्हणून. सो मला इथे हे तिघही दिग्गज ऍक्टर आहेत, त्यांच्या कोणासारखं निवेदन किंवा नॉर्मल असं बोलता येत नाही. पण तरीही हे बॅकस्टेजचे सगळे विषय आपणच का नाही पोहोचवावे असा विचार करून, आणि सेम मी सिद्ध्याला तेव्हा विचारलं, सिद्ध्या मी करू शकीन का रे? सिद्ध्या म्हटला तू लढ रे, मी आहे तुझ्या पाठीमागे. सो आम्ही सुरू केलं. पहिला सीझन हिट झाला तुमच्या सगळ्यांमुळे आणि आता हा दुसरा सीझन घेऊन आलोय. सो आता या दुसऱ्या सीझनच्या बॅकस्टेज अँड ऍक्टर्स ह्या सेशनला आपण सुरुवात करूयात. वेलकम तुम्हाला तिघांनाही. आणि मी मगाशी हा आम्या आणि ललितला एक प्रश्न विचारला होता, तसाच सिद्ध्या आता पहिल्यांदा तुला बेसिक प्रश्न विचारतो की तुला लहानपणापासूनच ऍक्टिंग करायची होती का तुला काही वेगळं करायचं होतं, जे टिपिकल सगळ्या लाईव्ह मध्ये विचारतात. तसा एक तुझ्यासाठी पण राहिलेला प्रश्न, त्यांनी सुरुवात करू आणि पुढे जाऊयात. ऍक्टिंग लहानपणापासून करायची होती मला. एक करिअर म्हणून मी कधी बघितलं नव्हतं ऍक्टिंग कडे. कामं करत होतो, म्हणजे शाळेत असल्यापासून एकांकिका म्हणा किंवा नाटकं म्हणा किंवा एक सिनेमा पण मी आणि आम्यानी, आम्या पण लहान होता त्याच्यामध्ये. सो तेव्हा ते करिअर म्हणून मी बघत नव्हतो. ते मला करिअर वेगळीकडे करायचं होतं, मला शेफ व्हायचं होतं किंवा मला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये जायचं. पण अंतर महाविद्यालय करता करता मला पहिल्या मालिकेची संधी मिळाली आणि तिथे काम करायला नंतर मला कळलं की हे किती हे फील्ड किती कमाल आहे, हे किती मजेदार आहे. त्याकडे बघू लागलो हळूहळू आणि मजा आहे. म्हणजे आय एम हॅपी की मी माझ्या आवडीचं काम करतोय आता. क्या बात आहे. येस. सो मी मगाशी म्हटलं तसं किंवा इन जनरल आपल्या आजूबाजूला 100 लोक असली तर त्याच्यापैकी 101 जणांना ऍक्टरच व्हायचं असतं. कोणालाही उठून पहिल्यांदा ऍक्टिंगच करायची असते आणि मग तुमच्यासारख्या सगळ्या सेलिब्रिटीजला फॉलो करत असतात आणि मग त्यांना वाटत असतं की मला ह्यांच्यासारखं सक्सेसफुल व्हायचंय. तर बऱ्याच लोकांच्या डोक्यात एक थोडासा हे असतो की ओके, मी सोशल मीडियावरती पब्लिकली जेवढा जास्त हिट आहे म्हणजे मी सक्सेसफुल आहे, असं खूप लोकांना वाटतं. तर तुमच्या दृष्टीने पहिलाच प्रश्न असा आहे की सक्सेसफुल तुम्ही आहात याची व्याख्या काय आहे? ललित, तुझ्यापासून सुरू करू शकतो का आपण? अरे मीच सतत माझ्यापासूनच सुरू करू. बरं ठीक आहे.
तुला ते दाढी काय 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 तुला सिद्धू? विदाऊट दाढी पाहतोय. मी ऍक्च्युली मगाशी ते म्हणणार होतो की लहानपणापासून तुला असं वाटायचं, म्हणजे अगदी मागच्या मागच्या वर्षापासून वगैरे असेल, कारण सिद्धू खरं तर खूप लहान आहे. तर अगदी आत्ता लहान आहे. म्हणजे लहानच आहे. नाही माझ्याकडे व्याख्या वगैरे काही, कारण मला व्याख्या याच्यावरच माझा काही विश्वास नाही आहे रे, की एखाद्या गोष्टीला आपण व्याख्येत टाकायचं, अडकवायचं आणि मग स्वतःला अडकून घ्यायचं. तर काही सक्सेसची वगैरे काही व्याख्या नाहीये, त्याला खूप अपवाद आहेत, प्रत्येक गोष्टीला असतात. वेगवेगळी उदाहरणं आहेत आपल्याकडे, की माणसांनी ज्यांनी आधी ते वाल्याचा वाल्मिकी जसं झाला तशी उदाहरणं आहेत आपल्याकडे, आणि वेगवेगळी उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे काय सक्सेस काय आहे आय डोंट नो. Yes. मला माझं काम करताना मजा येते की नाही आणि मी मजा घेतोय की नाही ते महत्वाचं आहे. ओके. आम्या, तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? त्या अर्थी सक्सेसफुल कोणीच असत नाही असं मला वाटतं. म्हणजे एखादा माणूस जरी पॉप्युलर झाला तरी तो सक्सेसफुल आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. प्रत्येकाने आपापला एक काहीतरी एक वाट धरायची असते. आता आम्ही 3 ऍक्टर्स इथे आहोत. आमच्याबद्दल जरी बोलायचं झाली प्रत्येकाची एक वेगवेगळी वाट आहे ऍक्टर म्हणून. प्रत्येकाचे वेगवेगळे काहीतरी मोटिव्ह आहेत या सगळ्या मागे. आणि तुम्हाला इव्हेंच्युअली ठरवायला लागेल की तुम्हाला या सगळ्यातनं मनशांती मिळते का नाही, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण त्याला काहीच मोजमाप नाहीये त्या गोष्टीला की तुम्ही सक्सेसफुल आहात नाही आहात. त्यामुळे तुम्ही जी वाट धरताय त्यावर तुम्ही नीट काम करताय का. आणि मला तरी असं वाटतं की बाकी सगळं जाऊ दे, पण जरा लोकांच्या लक्षात राहील असं काम निर्माण करता येईल का, हा प्रयत्न करायला आवडेल. आय गेस आम्ही त्या बाबतीत आमच्या बऱ्याचदा गप्पा सुद्धा झाल्यात तिघांच्या. आज इथे इन्स्टा लाईव्ह मध्ये पहिल्यांदा आम्ही बोलतोय असे. पण साधारण सगळ्यांचा असाच मुद्दा असतो की लोकांच्या स्मरणात राहील खूप काळ असं काम काही आपल्याला निर्माण करता येईल का, असं एक जनरल नाही का मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? खरंय 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 बरोबर आहे. खरंय. सिद्ध्या, तुला ऍड करायचे काही याच्यात? म्हणणं कॉपी पेस्ट करा. मला कायम आम्ही कॉपी करायचो. सिद्ध्या, तुझा आवाज आवाज मध्ये मध्ये crack ब्रेक होतोय होतो. हा आता येतोय का? काहीतरी चुकीचं बोललं की येते बहुतेक क्रॅक होतोय हा, आवाज. काहीतरी तो मनापासून बोल. व्हायचंय. मला कायमच आमचं copy paste करावंच वाटतं, असं नाही. मला काय तो जे बोलतो ते मला खूप आवडतं. आवाज. मी सांगतो म्हणजे तो काय बोलतो ते. मला समजू कॉपी शकतो. करायला त्याचं म्हणणं आहे की मला सतत आम्हाला कॉपी करायला आवडतं. ओके, सो ठीक आहे. मला वाटतं So की आता तुमच्यातला मोठा फरक आहे डोळ्यांचा, तर तुला तिथून सुरुवात केली पाहिजे. मग ओके. तुला आम्हाला कॉपी करायचं असेल. सो प्रॅक्टिस करत राहा सिद्धू. सो मला आता हा. सगळ्यात पहिल्यांदी सक्सेस बाबतीत मला एकच गोष्ट वाटते, सक्सेस Network गेलं. आपल्यासाठी दुसरं कोणीच ठरवू शकत माझं नाही. नेटवर्क गेलं बहुतेक. की आता येतंय का? येतोय सिद्ध्या, तू आम्हाला आहेस. ऐकतोय. आम्याचा नेटवर्कचा काहीतरी इश्यू. त्याला काहीतरी आम्ही डावा डोळा बंद कर बरं, network जात असेल तर. तुला ऐकू येत असेल तर. बरं, मी तर सुरू करतो. तू बोल सिद्ध्या. नाही माझं म्हणणं मला असं आहे मधलं की काहीच ऐकू सक्सेस हे दुसरं दुसरा माणूस माझं सक्सेस नाही ठरवू शकत. आणि सिमिलरली मी त्याचा सक्सेस नाही ठरवू शकत. माझं सक्सेस मी तेव्हाच ठरवू शकतो जेव्हा मी स्वतःसाठी प्लॅन केलेलं तर. म्हणजे मी जर का ठरवलंय की मला 6 महिन्यांनी हे अचीव्ह करायचं आहे आणि जर का मी ते करू शकलो तर मी सक्सेसफुल आहे. मी माझ्या डोळ्यांमध्ये मी सक्सेसफुल आहे. मी इतरांच्या नजरेत सक्सेसफुल आहे का नाही हे मी नाही ठरवू शकत, कारण ते आपल्या हातात नाहीये. काही लोक आपल्याला काही अचीव्ह केल्यानंतर सुद्धा अनसक्सेसफुल म्हणू शकतात किंवा काही अचीव्ह न करता सुद्धा सक्सेसफुल म्हणू शकतात. सो आय बिलीव्ह की तुमचा सक्सेस हा तुम्हालाच ठरवायचा आहे. तुमच्याशिवाय दुसरं कोणी सक्सेस तुमचा ठरवू शकत नाही. बरोबर.
तू अगदीच बरोबर बोललास. कारण की लोकांना खूप अपेक्षा असते की जसं मगाशी आम्याचा पण पॉइंट होता की आपण पॉप्युलर आहोत म्हणजे सक्सेसफुल आहोत का, तर असं नाहीये. सक्सेसची व्याख्या ज्याची त्याची असते. त्यामुळे त्या विषयावरती खूप जास्त विचार करून स्वतःला अपग्रेड किंवा डाऊनग्रेड करणं हे योग्य नाही, असं तुमच्या तिघांच्या बोलण्यातून लक्षात येतं. सो जसं आपण बॅकस्टेज ब्रॉडकास्टमध्ये तुम्ही ऍक्टर्स म्हणून आलेला आहात, तर मला असं वाटतं की तुम्ही जो कुठल्याही पद्धतीच्या फिल्ममध्ये असेल, नाटकामध्ये किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवरती असेल, जो चांगला परफॉर्मन्स देऊ शकता, त्याच्यासाठी तुमच्या दृष्टीने कॅमेराच्या मागचे किंवा स्टेजच्या मागचे कुठली कुठली डिपार्टमेंट्स कारणीभूत असतात, ज्याच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स लोकांना जसा भारी दिसतोय तसा दिसतो. सिद्ध्या, तुझ्यापासून. अं, मला असं वाटतं की ऍक्टर जेव्हा कॅमेऱ्यासमोर जातो तेव्हा किंवा स्टेजवर जातो तेव्हा प्रत्येक डिपार्टमेंटची नजर त्याच्याकडे असते. लाईट डिपार्टमेंट, शूटिंग मध्ये कॅमेरा डिपार्टमेंट, कॉस्ट्युम डिपार्टमेंट, मेकअप डिपार्टमेंट, प्रत्येक डिपार्टमेंट असतो. कारण त्या प्रत्येक डिपार्टमेंटनी तयार केलेला तो एक अभिनेता असतो. म्हणजे दिग्दर्शकांनी तयार केलेला तो अभिनेता असतो की तो त्याचं जाऊन काहीतरी बनवेल. लेखकांनी लिहिलेले डायलॉग्स असतात, मेकअप केलेला असतो ज्यांनी तो बघत असतो की मी केलेला मेकअप कसा दिसतोय. सिमिलरली कॉस्ट्युम, सिनेमॅटोग्राफर सगळेच. तो असं कुठलं पिनपॉइंट नाही करता येत, कारण आम्ही ऍक्टर स्टेजवर किंवा कॅमेरा समोर जातो तेव्हा आम्ही इतर सगळ्या डिपार्टमेंट्सनी तयार केलेले कोणीतरी असतो आणि आम्ही त्या प्रत्येकाची कला घेऊन आम्ही रंगमंचावर किंवा कॅमेरा समोर जातो. सो प्रत्येक डिपार्टमेंट आमच्यासाठी म्हणजे जीवापेक्षाही महत्वाचं आहे. कारण ते डिपार्टमेंट, तर आम्ही कॅमेऱ्यासमोर काय करू किंवा आम्ही स्टेजवर जाऊन काय करू, त्याला काहीच अर्थ नाहीये. सो जर का हे सगळे डिपार्टमेंट असतील तर आम्ही करू शकतो. सो दे मेक अस प्रेझेंट, इच अँड डिपार्टमेंट मेक अस प्रेझेंटेबल इन फ्रंट ऑफ द ऑडियन्सेस. सो म्हणजे आम्ही एक कला असतो त्यांची, इतर सगळ्या डिपार्टमेंट्स न केली की आम्ही एक कला असतो, असं पण म्हणायला हरकत नाहीये. ओके, नाईस. आम्या, तू आहेस का? तुला ऐकू येतंय? प्रश्न नाही ऐकू आला यार, सॉरी मी इंटरप्ट नाही केलं, पण मला प्रश्न नाही ऐकू आला, कट झाला. नाही, मी म्हटलं तसं मी तुला आता विचारतो की तुम्ही जे परफॉर्म करता स्टेजवरती किंवा कॅमेऱ्याच्या समोर, ती तुमची कला जेवढ्या छान पद्धतीने समोर येते, त्याच्यासाठी त्याच्या मागे काम करणारं कुठलं डिपार्टमेंट तुमच्या दृष्टीने तुम्हाला महत्वाचं वाटतं की त्यांचं काम त्यांनी परफेक्ट केल्यामुळे तुम्ही इतक्या छान पद्धतीने जे तुमचं समोर दिसतंय ते लोकांना दिसतं? तर तसं सांगू शकशील का? बॅकस्टेज ब्रॉडकास्टमध्ये ऍक्टर्स याविषयी आपण बोलतोय त्यामुळे. आय थिंक आम्हाला परत नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला. ललित, तू बोलतोस असा तोपर्यंत. प्रश्न होता का की कुठल्या डिपार्टमेंटनी चांगलं काम केल्यामुळे तुमचं काम चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचतं, असा प्रश्न होता का? हो हो, येस. प्रॉब्लेम आहेच इंडस्ट्री. आम्हाला सॉरी, तुझ्या इथे कनेक्टिव्हिटी नाहीये त्यामुळे तू काय बोलतोस ते नेमकं ऐकू येत नाहीये. वायफायला कनेक्ट कर की रे. वोडाफोन वापरत असावा आम्ही बहुतेक. जर नेटवर्क इश्यू आहेत, पण ओके, आम्हाला येतोय तोपर्यंत ललित तू बोलू शकतोस का या विषयावरती? मग आम्हाला एकदा नेटवर्क मध्ये व्यवस्थित आला की मग त्याच्याशी बोलूयात परत. मला नाही वाटत मी वेगळं काही ऍड करू शकेन याच्यामध्ये, तर कारण बऱ्यापैकी तो म्हणाला ते सगळं मला मान्य आहे. तर ओके, Yeah. आम्ही म्हणतोय मला इंडस्ट्रीमध्ये नेटवर्क वीक आहेच. पण ओके, आम्ही तुला आता दिसतंय का? तू आलायस का? किंवा तू कुठे थोडी जागा बदलू शकतोस का की जिथे तुला चांगलं नेटवर्क मिळू शकेल? जागा आता कुठे जायचं? बाहेर घरचे टीव्ही बघतायत घरचे बाहेर, ते हाकलतील मला मी बाहेर गेलो तर. ओके, मे बी तू आता आलेला आहेस. आम्हाला टीव्ही बघत.
हो, आता ऐकू येतंय आम्ही असं. आम्ही तू असं सिरियस काही बोलू नकोस, तू असंच विनोदी बोललास की ऐकू येतं. नाही, मेजर इश्यू आहे आम्याच्या इथे. आम्यामधनच येतोय जातोय. बऱ्याच लोकांचे मेसेजेस येत माझ्या आहेत घरचे मला की त्यांना तुम्हाला खूप हकललं नाही ऐकू जेन्युअनली ऐकायचंय. आणि चालेल, आपण बोलूया. आला सिद्ध्या आला. सिद्धू आला. येस सिद्ध्या. हो, आम्या गेलाच याच्यातून. ओके. सो मी मला असं आम्हाला परत हो, हा नेटवर्कचा इश्यू दिवसेंदिवस मेजर सगळीकडे राडे करतोय. काय करायचं आता, चालायचंच. ओके, तू आम्हाला ऍड कर तोपर्यंत मी असा प्रश्न विचारत होतो. आम्या आलाय. हा, वाव, आम्या आम्या. हाय. आणि आम्ही आल्या आल्या बफरिंग मध्ये गेलाय. गेलो रे. आज गेलो इंडस्ट्रीतनं गेलो, कोणाला काही कळलं पण नाही. ओके, ललित म्हणला तसं तू जोक मारल्यावरती तू लाईव्ह येतोयस. सो तू म्हणजे असंच बोलत हा, राहायला पाहिजे. तर तू तू विनोदी बोलतोयस ना लाईव्ह आम्या, वाटशील सगळ्या. ते आम्ही- एकदम क्लिअरली ऐकू येतंय. एकदम सटीक, तू एकदम बरोबर सांगतेस. व्यवस्थित. पंच सॉरी सगळे ऐकू येत आहेत. सॉरी गाईज, मला तुमचं दोघांचं ऐकून येते. काय म्हणताय? सॉरी सॉरी. थांब थांब, आम्ही सिरियसली बोललेलं ऐकू येईल कदाचित. आपण गप्प बसूया आता. मला वाटतं आम्याचे लाफ्टर्सच ऐकायचे आज आपल्याला फक्त. हा, दुसरं काही ऐकू येत नाहीये त्याचं. बरं, ओके. मी म्हटलं तसं की खूप लोक थांबली आहेत. सो आम्ही कनेक्ट होतोच आहे आपल्याला त्याचा नेटवर्क इश्यू सॉल्व्ह होईपर्यंत. मी प्रश्न विचारतो तुम्हाला की कुठल्याही कॅरेक्टरचा अभ्यास करण्यासाठी, आता तुम्ही फिल्म्स केल्यात, नाटकं केलीत, सो त्या कॅरेक्टरचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही आधी काय प्रोसेस करता की ज्याच्यामुळे तुम्ही ते कॅरेक्टर त्या बिलिव्हेबल कंडिशन्स मध्ये सादर करू शकता. सो ह्या सॉर्ट ऑफ काय म्हणता येईल की ह्या नवीन लोकांना की ज्यांना ह्याच्यामध्ये यायचंय त्यांना ऐकण्यासाठी ते लोक नक्कीच उत्सुक असतील. सो कोण आम्या रेंज मध्ये असेल तर आम्या बोलू शकतो किंवा सिद्ध्या तू बोल पहिल्यांदी, कसंही कोणीही सांगा. ललित, लल्या, कॅरी ऑन, सुरू कर. ललित. आता तू होस्ट आहे तर तू असं करणार का? हा, कॅरी ऑन, कॅरी ऑन. प्रत्येक फिल्मची प्रोसेस वेगळी असते. तर त्याच्यामुळे प्रत्येक कॅरेक्टरला भिडण्याची प्रोसेसही वेगळी असते. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की तुमचं स्क्रिप्ट, तुमचं रायटर, तुमचे दिग्दर्शक हे खूप महत्वाची भूमिका बजावतात की त्यांच्यामुळे तुम्हाला त्या कॅरेक्टर पर्यंत कसं पोहोचायचंय त्याची मदत होते. तर त्याची काही एक अशी काही मेथड नाहीये कोणासाठीच, असं मला वाटतं की एकाच पद्धतीने तुम्ही ते सॉल्व्ह करू शकाल किंवा ते तुम्ही त्या कॅरेक्टर पर्यंत पोहोचू शकाल असा कुठलाच मार्ग नाहीये. पण ते टेक्स्ट समजून घेणं आणि जे लिहिलेलं नाहीये ते त्याचा विचार करणं, की त्याची बॅक स्टोरी विचार करणं, ज्या गोष्टी नाही लिहिलेल्या आहेत, ज्या गोष्टी आपण नाही दाखवणार आहोत त्या गोष्टींचा विचार करणं, मला वाटतं की त्यातून ते कॅरेक्टर जास्त उभं राहतं. कारण ज्या लिहिलेल्या गोष्टी आहेतच तुमच्याकडे, लिहिलेले सीन आहेतच की जे घडणार आहेत, जे दिसणार आहेत, पण त्या व्यतिरिक्त ते कॅरेक्टर काय करत असेल, इतर वेळेस ते कॅरेक्टर काय करत असेल, त्याची बॅक स्टोरी काय असेल, त्याच्या आवडीनिवडी कदाचित काय असतील, ह्या गोष्टींनी तो माणूस म्हणून पूर्ण आपण उभा करू शकतो. तर मला वाटतं की मी या पद्धतीने जरा विचार करतो कधी कधी कॅरेक्टरचा, दरवेळेस नाही पण कधी कधी. ओके, आम्या तुला प्रश्न ऐकू आलाय, तू बोलू शकतोस. काय प्रोसेस असते प्रत्येक कॅरेक्टरची, असा Yes. प्रश्न होता ना. तो प्रश्न होता.
ते आरती ललित जे म्हणाला तसं साधारण सिमिलर मी पण प्रोसेस फॉलो करतो. सत्यदेव दुबेजींचं वर्कशॉप केलं होतं काही वर्षांपूर्वी. तर त्यात प्रत्येक कॅरेक्टरला अप्रोच करायच्या वेगवेगळ्या मेथड्स त्यांनी शिकवल्या होत्या. तर ते तुमच्यावर आहे, तुम्ही कुठली चूज करता ते. अशी कुठली एक मेथड अशी नाही, पण दरवेळेस तुम्ही जेव्हा रोल करता तेव्हा त्याचं एक सगळ्याचं काहीतरी मिश्रण सुद्धा असू शकतं किंवा एखादी कुठली तरी पद्धत असू शकते. त्यात घडलेलं असतं म्हणून आपण म्हणजे ती घटना घडते. म्हणजे आज आपण चौघही ते इन्स्टा लाईव्ह करतोय, याच्या आधी काहीतरी घडलं असेल तर ते घेऊन काहीतरी डोक्यात विचार घेऊन, समजा बाबा लॉकडाऊन आहे सगळीकडे, घरातनं बाहेर पडता येत नाही, शूटिंग करता येत नाही, हे काहीतरी विचार आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. तर आपण सिनेमात किंवा नाटकात जेव्हा दाखवतो तेव्हा आपण फक्त ते विशिष्ट सीन्स दाखवतो जे आपल्याला महत्वाचे वाटतात, पण जे स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं नाहीये ते मला असं वाटतं की कलाकारांनी दिग्दर्शकाच्या साहाय्याने शोधायचं असतं. सो ती मेथड मी बऱ्याचदा फॉलो करतो. आणि त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक मला असं वाटतं की पात्राच्या आतमध्ये जर थोडस तुम्ही खोदत राहिलात तर कुठेतरी त्याचं एक ट्रुथ तुम्ही शोधायचा प्रयत्न करत असता. काही जॉनर असो, मग सिनेमाचा कॉमेडी असो, सिरियस असो, ऍक्शन असो, व्हॉट एव्हर इट इज, पण प्रत्येक पात्राच्या थोडस खोदवर खोलत गेलात की तुम्हाला हे लक्षात येते की त्याच्यामध्ये काहीतरी एक सत्य आहे प्रत्येक पात्रामध्ये. ते जर ट्रुथ लोकांना अपील झालं तर लोकांना ती कलाकृती आवडते. सो ते ट्रुथ शोधायचा प्रयत्न करावा लागतो असं मला वाटतं. ओके, नाईस. सिद्ध्या, तुझं काय इंटरप्रिटेशन किंवा याच्यावरती काय म्हणणं आहे? बऱ्यापैकी या दोघांनी सांगितलं त्याच नोटवर, पण अम, मला असं कायम होतं की दिग्दर्शक असेल, लेखक असेल, ती स्क्रिप्ट असेल, ते अभिनेते असतील, तो अख्खा सेट असेल. सेट म्हणजे नाटकाचा किंवा सिनेमाचा सेट नाही, पण ते अख्खं सेटिंग जे असेल, त्या सगळ्या जगामध्ये तुम्ही जितका जास्त वेळ घालवाल, म्हणजे स्क्रिप्टमध्ये आपण जितका जास्त वेळ घालवू, दिग्दर्शकाबरोबर आपण जितका जास्त वेळ घालवू, तितकं त्या प्रत्येकाची कला समजून घ्यायला फार मजा येते आणि मदत पण होते. की दिग्दर्शकाबरोबर मी जर का जास्त वेळ घालवला सिनेमाच्या आधी, तर मला कळतं ह्याला कशा प्रकारे हे दाखवायचंय किंवा हा माझ्या कॅरेक्टरकडे कशा प्रकारे पाहतोय. सिमिलरली सिनेमॅटोग्राफर बरोबर सुद्धा थोडासा वेळ घालवला आधी, की आपल्याला जाणवतं की याच्या याच्या डोक्यात आपण नक्की कसे दिसतोय, आपण त्याच्या फ्रेम्स मध्ये कुठे बसतोय, कसे बसतोय, हे आपल्याला कळत जातं. सो माझा कायम प्रयत्न असतो की त्या त्या प्रत्येक डिपार्टमेंट बरोबर वेळ घालवणं. मग तो वेळ कधी कधी प्रॉडक्टिव्ह असतो, कधी कधी अनप्रॉडक्टिव्ह असतो, पण आपण वेळ घालवल्याने आपल्याला त्या टीम बरोबर सुद्धा ज्याला व्हायला सुद्धा आलंच, पण त्याचबरोबर त्या प्रत्येकाला समजून घ्यायला खूप खूप मदत होते. आणि मग आपण अगदी इझिली आणि इनिबिशन लेस आपण काम करू शकतो त्या प्रत्येकासमोर आणि प्रत्येकाबरोबर. बाकी बाकी या दोघांनी जे सांगितलं तेच आहे, म्हणजे तेच सत्य आहे कुठल्याही कॅरेक्टरचं ग्राफ शोधण्यासाठी. बरोबर. मग आता जसं तुम्ही त्या कॅरेक्टरचा ग्राफ शोधण्यासाठीची एक बेसिक प्रोसेस सांगितली, तर तसं बऱ्याच वेळेला खूप लोकांना प्रश्न असतो. शॉट चालू असतो किंवा तुम्ही ऍक्ट करत असता, तो कट होतो, तुम्ही बाहेर येता, नॉर्मल काही ना काहीतरी तिथे चालू असतं, त्याच्यातून परत तिथल्या सेटवरच्या काही गोष्टी बदलल्या जातात आणि तुम्ही परत शॉटमध्ये इन होता. तो त्याच एनर्जीनी, त्याच कंटिन्युटीनी परत तुम्ही पुढचा सीन तिथे तुमचे काय म्हणता येईल परफॉर्मन्स द्यायला सुरुवात करता. सो ही जी मधली गॅप असते त्याच्यामध्ये तुम्ही त्या सीनची की त्या ओव्हरऑल प्रोसेसची तुमच्या डोक्यामध्ये ती थॉट प्रोसेस कशी कंटिन्यू करता, ते कसं जपता किंवा तो सेन्स कसा बाळगता, याच्यासाठी काय करता तुम्ही, ललित? हा, मला वाटतं की सिद्धार्थ ने याचं उत्तर द्यावं. काय कॅरम खेळतोस का काय तू? ते काय? बोल सिद्धू. मला मला दोन सीन्सच्या मध्ये मला स्विच ऑन स्विच ऑफ खूप चांगल्या पद्धतीनं करता येतं स्वतःला. मला
म्हणजे अख्खा दिवस मी त्याच झोनमध्ये, कारण काय आहे, आता जेव्हा सिनेमाचं आपण शूटिंग करतो तेव्हा वेगवेगळ्या ग्राफचे वेगवेगळे सीन्स दिवसभरात करत राहतो. म्हणजे कधी एक सीन असा येतो जेव्हा खूप इंटेन्स वातावरण असेल, सिरियस वातावरण असेल. दुसरा एक सीन येतो थोड्या वेळाने जे कदाचित थोडं हलकं फुलकं वातावरण असेल. त्याच्यानंतर आणखी एक येतो ज्याच्यामध्ये काहीच तेवढं इंटेन्सिटी नसलेलं हे असेल. आपण एकाच ह्याच्यामध्ये राहू नाही शकत. म्हणजे मी तरी पर्सनली ऍक्टर म्हणून एकाच झोन मध्ये राहू नाही शकत. त्यामुळे मला स्विच ऑन आणि स्विच ऑफ करता येतं. आणि मला असं वाटतं की ही कला शिकून घ्यायला खूप खूप वेळ लागतो प्रत्येक ऍक्टरला, की त्या ठिकाणी कॅमेरा कट म्हटल्यानंतर बंद पडणे, आपलं कॅरेक्टर बाजूला ठेवणे, खऱ्या आयुष्यात येणे, परत त्या पुढे जाऊन पुढच्या सीनला काय करायचं याचा विचार करणे आणि मग परत त्या कॅरेक्टरमध्ये इन होणे. ह्या गोष्टीचा म्हणजे ह्या प्रोसेसचा मला फायदा झालेला आहे. आणि मला खूप हेल्प झालेली आहे प्रत्येक कॅरेक्टर प्ले करताना. नाटकाच्या बाबतीत पूर्णपणे गोष्ट वेगळी आहे. नाटकाच्या बाबतीत आपण बाहेरच येऊ शकत नाही त्याच्यातनं, कारण ते ते सलग असतं, त्याच्यामध्ये ब्रेक नसतो कुठे. त्यामुळे तुम्ही रंगमंचाच्या बाहेर गेलात, तुम्ही विंगेतनं तुमची एक्झिट झाली तरी तुम्ही त्याच्यातनं एका पॉईंट नंतर बाहेर नाही येऊ शकत, तुम्ही कितीही ठरवलं तरी. त्यामुळे नाटकाच्या बाबतीत स्विच ऑफ आणि स्विच ऑन करणं अवघड आहे, अनलेस अँड अंटिल ते नाटक पूर्णपणे संपलंय, परफॉर्मन्स करून संपलाय. पण शूटिंगच्या इथे म्हणजे सिनेमाच्या मालिकेच्या शूटिंगमध्ये मला चांगल्या पद्धतीने स्विच ऑन स्विच ऑफ करता येतं आणि मी ते कायम ठेवतो. ओके, अच्छा. पण त्यामुळे तू म्हणतोस तसं तुला फायदा होतो, पण बरेच लोक अशा पद्धतीची प्रोसेस फॉलो करतात का? किंवा इन जनरल नवीन असणाऱ्या कोणी तशा पद्धतीची प्रोसेस फॉलो करावी का? किंवा अजून काही त्याला वेगळी ते मला असं वाटतं की ते प्रत्येकाचं एक्सप्रेशन आहे. म्हणजे कुठली एक प्रोसेस जगासाठी नसू शकते. बरोबर. जगातल्या प्रत्येक अभिनेत्यासाठी एकच प्रोसेस असं होऊच शकत नाही. ते त्याचं जसं एक्सप्रेशन आहे, त्याची जशी क्षमता आहे, किंवा त्याचा मूड सुद्धा त्या दिवशीचा काय आहे त्या अभिनेत्याचा, हे खूप मॅटर करतं. रोज वेगवेगळे मूड्स असतात प्रत्येक अभिनेत्याचे. कदाचित प्रत्येक ऍक्टर वेगवेगळी प्रोसेस रोज वापरू शकतो. सो ते प्रत्येकाचं वेगळं आहे. त्याच्या ह्याच्यावर डिपेंड आहे. नाही, आणि Correct. त्याला पर्याय तरी काय आहे? म्हणजे आम्ही काही सलग शूट नाही करत कुठलेही सीन. जसे सिनेमात दिसतात तशी सलगता आमच्या शूटिंग मध्ये नसते. त्याच्यामुळे आम्ही जर आता एखादा इमोशनल सीन करत असू, त्याच्यानंतर आम्ही कदाचित त्याच्या आधीचा सीन किंवा त्याच्या नंतरचा किंवा त्याच्या 2 दिवसांनंतरचा सीन असेल तो लगेच शूट करू, जो पूर्णपणे एक उथळ किंवा असं आपण मजा मस्ती चालू आहे असा एखादा सीन असेल. तर असे वेगवेगळे सीन आम्ही एका दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांबरोबर करत असतो. तर त्याचं एक मूड तुम्ही कॅरी करणं हे तसंही शक्य नाहीये. आणि ही मला वाटतं की सवयीचा भाग आहे हा. तुम्ही सवयीने जितकं ते कराल, जितकं ह्या गोष्टीचा स्विच ऑन स्विच ऑफची, त्याच्याने तुम्ही ते करू शकता, साध्य करू शकता. मला आनंदी गोपाळचा किस्सा सांगायला आवडेल, कारण आनंदी गोपाळच्या वेळेस मला त्याचं जरा काळजी घ्यावी लागत होती. कारण आनंदी गोपाळमध्ये मी चेहरा एक जो आहे तो वेगळ्या पद्धतीचा ठेवायचा प्रयत्न करत होतो त्या कॅरेक्टरसाठी. माझे आता डोळे बारीक आहेत तर ते गोपाळरावांचे नसतील असा मी प्रयत्न करत होतो, त्यांच्या भुवया आणि हे. तर ते मला इतर वेळेस पण करावं लागायचं, कारण मी ते फक्त सीन पुरता करत राहिलो तर ते कॅरिकेचरिश दिसलं असतं. तसं दिसेल, बरोबर. कारण ते तेवढ्या वेळापुरतंच मी केलं असतं. तर मला सतत माझी प्रॅक्टिस अशी असायची की एकदा मेकअप झाल्यानंतर माझं डोकं दुखायला लागायचं थोड्या वेळाने, पण मी प्रयत्न करायचो की मी त्या न्यूट्रल फेस त्या कॅरेक्टरचा काय असेल. जसा हा माझा न्यूट्रल फेस आहे तर त्या कॅरेक्टरचं न्यूट्रल फेस काय असेल, आणि मग त्याच्यामध्ये त्याचे इमोशन्स येते. पण त्याचा न्यूट्रल फेस आणण्यासाठी तो पूर्ण वेळ दिवसभर मी तसा ठेवायचा प्रयत्न करायचो, किंवा त्याची बॉडी लँग्वेज काय असेल. पण प्रत्येक फिल्मला वेगवेगळ्या परत असतात, तसंच ते प्रोसेस वेगवेगळे असतात. काही वेळेस मी गाणी ऐकतो, जो सीन मी शूट करायला जाणार आहे त्याचा सीनचा जो काही मूड असेल त्या पद्धतीची काही गाणी असतील तर ती त्याच्या आधी ऐकत असतो, जेणेकरून मला आणखी त्या सीन मध्ये जायला मदत होते. अच्छा, असं काय काही असतं. ओके. म्हणजे सेम तुम्ही म्हणताय तसं की प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल एक प्रोसेस असते ती तुम्ही फॉलो करता तुमच्या परफॉर्मन्ससाठी.
सो बरोबर. अनेक लोक विचारत असतात किंवा इथे पण विचारत होते की ऍक्टर म्हणजे काय, कोणाला ऍक्टर म्हणावं किंवा आहे. सो त्याचं थोडक्यात त्याचं म्हणता येईल की जो त्याचा परफॉर्मन्स त्याच्या थॉट प्रोसेसनी प्रेझेंट करू शकतो, सो तो त्याच्या ह्याचा ऍक्टर आहे. सो त्याला वेगळी काही डेफिनेशन नाहीये. ललित बोलताना सुरुवातीलाच म्हटलं होतं की व्याख्या असं काही नसतं. त्यामुळे जे लोक विचारतायत की त्याची व्याख्या काय किंवा काय पद्धतीने असलं तर ते डिफाईन होऊ शकतं, तर असं काही नाहीये. आम्ही तू आहेस का, तुला रेंज आहे? सो मी प्रश्न विचारला होता आता. आता मध्ये गेली होती पण आलोय परत. हे येस. रेंज कमीच आहे माझी, आता गेली होती आली. ओके. सो तू बोलू आपल्या तुझ्या शकतोस आता? अभिनयाच्या रेंजला मॅच होईल असं तुझी रेंज हवी आम्हाला नेटवर्कची. नाही होती नाही. तेवढं कुठलंच नेटवर्क मला नाही वाटत आहे की देऊ शकेल. तेवढी रेंज कुठलंच नाही. तुला 4-5 नेटवर्क एकत्र आणावे लागतील तेव्हा ती रेंज त्यांना हे होईल. ओके. सो कदाचित आम्ही तू जमते. ह्याच्यावरती बोलू आम्ही तू प्लीज प्रश्नांची उत्तर दे. हे सर बफर होता. ललित, अरे मला जाते मध्ये आम्ही प्लीज सिरियसली काही बोलू नकोस आम्ही. काही आम्ही जेव्हा सिरियसली बोलायला जातोय तेव्हा तो बफर होतोय. मनात प्रश्न आहेत. बफर होतो. माझा हाच प्रॉब्लेम आहे. नाही, आम्ही कनेक्टच होत नाहीये. आम्ही तू काही बोलत असलास तर ते इथे बाहेर नीट ऐकू येत नाहीये. आम्ही याच्यावर एक उपाय आहे. तू मेसेज मध्ये जर कमेंट मध्ये जर तू टाईप केलेस ना तुझी उत्तर, तर ती मी वाचून दाखवीन तुझ्यासाठी. किंवा तुझा चेहरा तसाच राहू दे, तू फक्त टाईप कर, आम्हाला कळेल कसं काय घडणार आहे ते. बरं, मला सिद्धू, ललित दोघंही सांगा, मला खूप लोकांचे पर्सनल वरती पण किंवा ह्या मेसेंजर वरती पण मेसेजेस येत आहेत की आम्हाला जेन्युअनली तुमचं ऐकायचंय, पण नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे आम्हाला ते नीट फॉलो करता येत नाहीये किंवा बऱ्याच ठिकाणी लोकांना आवाज ब्रेक होतोय. सो जर असं काही केलं की ते आता नीट वर्कआउट होत नसेल तर आपण थोड्या वेळाने किंवा असं काही रिट्राय करून की आम्हाला तुला रेंज असेल किंवा तू रेंजच्या जागेमध्ये जाऊ शकणार असलास तेव्हा हे करून आपण व्यवस्थित क्लीन सेशन करू शकतो का? खूप लोकांचे म्हणजे मला ऑलमोस्ट आता 43-44 वेगवेगळ्या लोकांचे मेसेजेस आले की आम्हाला जेन्युअनली ऐकायचंय ते काय बोलतायत, पण नेटवर्क इश्यूमुळे आम्हाला त्यांना पण एक लिंक लागत नाहीये. तर एक मी जनरल ऑप्शन म्हणून विचारून ठेवतोय की आपण असा काही ऑप्शन डोक्यात ठेवायचा की अजून पुढच्या काही वेळात सेम आम्याचा पण असाच प्रॉब्लेम होत राहिला तर असं काही वर्कआउट करून बघायचं का? म्हणजे आजच काही वेळानंतर आपण परत रात्री ट्राय करून बघूयात. इन्स्टावरती प्रॉब्लेम येत असेल तर फेसबुक लाईव्ह करून बघूयात किंवा अशा पद्धतीने. तर तसे तुम्ही मला असं वाटतंय, म्हणजे मला तरी हरकत नाहीये, कारण भांडी आणि स्वयंपाक याच्याशिवाय काहीच काम नाहीये आता. नाही, पण इन जनरल मी आता काय म्हणत होतो तुला ऐकू आलं का? बघायचं का? ललित, तुला काय वाटतंय आणि याच्यावर? कारण की बाकी काही नाही, खूप जेन्युइनली ऐकायचं आहे सगळ्यांना पण आणि ते खूप ब्रेक होतंय, तर त्याच्यासाठीचा एक ऑप्शन. मला फक्त एवढंच वाटतंय की काही एवढं महत्वाचं आम्ही बोलतच नाही आहोत असं मला एक वाटतंय. असं तुला वाटत असेल, पण अनेक लोक आहेत ते खूप जेन्युइनली ऐकायला आलेले आहेत. सो त्यामुळे त्यांच्यासाठी तू विचार करून नक्की सांग. तर अगदीच म्हणजे ठीक आहे. मग म्हणजे रात्री किती वाजता? 2 वाजता वगैरे? नाही, इफ पॉसिबल आपल्याला ओके असेल तर आपण 9 वाजता वगैरे असं काही करून बघता येईल. तुमच्या सोयीवरती आहे. म्हणजे जेव्हा एक सलग जे काय असेल ते आपण 40 मिनिटं करू, पण सलग करू ज्याच्यात व्यवस्थित बोलता येईल. आम्हाला मॅच बघायची, मला नाही वाटत तो येईल. झालं आम्याच्या चेहऱ्यावर नाही. पण रात्री मग मॅच संपल्यावर 2 वाजता रात्री मला 2 वाजता चालेल. काय बाकी कोणी येणार नाही. म्हणजे पण मला असं वाटतंय, आम्या आता तुला ऐकू येतंय का? तुला कळतंय का? तू काहीतरी रिप्लाय दे. हे नुसते असे डोळे ठेवू नकोस आमच्या समोर. आम्हाला काही कळत नाहीये तुझं काय म्हणतो. आम्हाला असं वाटतंय तू जज करतोयस आम्हाला बसले बसले.
नाही म्हणतो. आम्ही ऐकू तुला येते ऐकू नाही येते का? हो 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 हो, आला हो आता. ऐकू हो आलं आलं. मग आता सुरू चालू हो. ठेवा ना मग सेशन आता चालू करा आता. करेक्ट. कम ऑन. चला चला वा वा. स्वाम्या, मग तूच उत्तर दे आता पहिल्यांदा. मी काय म्हणलं सांगू होतं तसं. आता हा माझ्या रेंज बद्दल हे अर्धा तास. अरे अर्ध्या तासात तुझ्या रेंजची चर्चा होईल एवढी तरी संपणार नाही ती. दिवस लागेल. मी प्रश्न विसरलो चायला. काय प्रश्न? ओके. आपलं हे स्वाम्या, lockdown मी असं विचारत होतो की शॉर्ट कट करण्यापासून ते परत शॉर्ट सुरू होण्याची जी प्रोसेस असते, त्या मधल्या प्रोसेसमध्ये तुम्ही एक्झॅक्टली काय विचार करता आणि ते कॅरेक्टर मेंटेन करण्यासाठी तुम्ही काय वेगळा प्रयत्न करता? झोंबिवलीला आपण काय करायचं ते सांगू आता. खरं तुला एक सांगू का, म्हणजे या दोघांची उत्तर अशी थोडी थोडी मला ऐकू आली, आणि जरी पूर्ण ऐकू आली नसतील तरी मला अंदाज या दोघांनी काय सांगितलं असेल. पण मला एक गोष्ट अशी वाटते याबद्दल, ह्या दोघांचं सुद्धा मला असं वाटतं सपोर्ट मिळेल. आपल्याकडे थोडं एक म्हणजे आपल्याकडे ओव्हरऑल एक कल्चर असं आहे ना, आपल्याला एक शॉट संपल्यावर ना सगळ्यांना सांगायलाच लागतं की जरा शांत बसा, थोडस सगळ्यांना फोकस करू द्या. हे दिग्दर्शकांनी माईक घेऊन बोंबलल्याशिवाय आपल्याकडे लोकांना कळतच नाही. Correct. हा एका कल्चरचं काय करावं आपल्याकडे, हा प्रश्न खूप वर्ष मला पडलेला आहे. कारण अवघड आहे आपल्याकडे, म्हणजे असं सतत एक नाही तर तुमचं तुम्हाला कुठेतरी साईडला जाऊन बसायला लागतं की समजा माझा आता सिरियस सीन आहे तर मला फोकस करायचं तर मी साईडला जाऊ. असं खूप कमी वेळा होतं की सेटवर सगळे त्या सगळ्या मूडशी, मला मान्य आहे सगळ्यांचं आपापलं काम सुरू असतं, पण खूप लोक टाइमपासही करत असतात अशी इकडे तिकडे बरेचसे. आणि ऍक्टर्स सुद्धा, म्हणजे समोरच्या ऍक्टरचं काही महत्वाचं सीन असेल, सिरियस सीन असेल तर काही ऍक्टर समोर टाइमपास करत असतात. आपल्याकडे हे थोडस एक त्या बाबतीत ते कल्चर यायची गरज आहे असं मला वाटतं. ओके. पण म्हणजे तू म्हणतोयस तसं बी क्यूट अम्या. आणि तुमचा परफॉर्मन्स चांगला होण्यासाठी चांगला को ऍक्टर असणं किती गरजेचं असतं? आम्या तूच सांग. अम्यानेच सांगितलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर, कारण म्हणजे दोनच खूप चांगले चांगला परफॉर्मन्स actor आहे. आजपर्यंत आयुष्यात. एक म्हणजे कवडसे नावाच्या सिनेमात माझा चांगला परफॉर्मन्स झालाय कारण को ऍक्टर खूप भारी होता, आणि दुसरं म्हणजे झॉम्बिवली. हे दोन को ऍक्टर जे होते ना, मला वाटलंच हा सांगणार. सो अजून ते सोडून तुला आवडत नसले तरीही कुठल्या को ऍक्टर चांगला असल्यावरती तुला काय फायदा झाला याच्याबद्दल सांगू शकशील? ऍक्टरवर खूप अवलंबून असतं. मला असं वाटतं की तुम्ही एक ऍक्टर जर बरा असेल तर तो एका लेवल पर्यंतचा परफॉर्मन्स देऊ शकतो. त्याचा दिग्दर्शक जर खूप चांगला असेल तर ऍक्टर त्या लेवलच्या वरती जाऊ शकतो, आणि को ऍक्टर जर खूप चांगले असतील तर हे सगळे मिळून अप्रतिम काहीतरी एक कलाकृती तयार करू शकतात असं माझं मत आहे. मला हा अनुभव पहिल्यांदा आला डॉक्टर लागून बरोबर काम करताना. मी त्यांच्याबरोबर काम करताना प्रचंड घाबरलो होतो नटसम्राट मध्ये जेव्हा काम करणार होतो तेव्हा. आणि मी रोज तिथे तालमीला जायचो तेव्हा मला रोज असं वाटायचं की घाणच होणार आहे माझ्या हातनं, कारण मला काय जमणार आहे हे सगळं करायला. पण जेव्हा आम्ही ते प्रॉपर शूटिंग करत होतो ना तेव्हा मला असं लक्षात आलं की डॉक्टर लागू ज्या प्रकारे रिॲक्ट होत होते ना समोरनं, तर त्यांनी माझ्या कामाला मदत होती. म्हणजे मी वास्तविक काही करतच नव्हतो त्या सगळ्या ह्याला. एका पॉइंटला त्यांनीच माझं काम चांगलं होईल ह्याची जबाबदारी घेतली, आणि त्यांनीच ते पूर्णपणे म्हणजे मला एनकरेज केलं ते करायला. आणि ज्या प्रकारे ते एखाद्या वाक्याला रिॲक्ट व्हायचे तर त्यावरनं समोरच्याचं काम चांगलं होत होतं. हा अनुभव मला तेव्हा आला. आणि हे म्हणजे हे त्या बाबतीत आय थिंक आय एम ब्लेस्ड की चांगले को ऍक्टर्स खूप मिळालेत गेल्या काही सिनेमांमध्ये. त्यांनी खूप पूर्वी काम केलंय तेव्हाही आम्हाला खरोखरच मजा आली होती. आणि ललित बरोबर आता आम्ही झॉम्बिवलीला खरंच खूप मजा केली. म्हणजे मला वाटतं को ऍक्टरचं स्पिरिट फार महत्वाचं असतं. तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाही मिळून करायचंय ही भावना जर असली तर खूप मदत होते. रादर की मी कोणाचं तरी वरचढ काम करायचे किंवा त्या माणसाने माझ्यापेक्षा जास्त भारी काम करायचा प्रयत्न करायचा, असं ते वर्क होत नाही. ते तो स्पिरिटचा फार मुद्दा आहे. मला एक वेळ को ऍक्टर जरा
कमकुवत असलं तरी चालेल, पण तो स्पिरिटेड असला, प्रामाणिक असला तर जास्त मजा येते काम करायला. हम्म. क्या बात आहे. ललित? तो म्हणाला त्याच्यातच ऍड करायला आवडेल मला की स्पिरिट आणि इंटेन्शन महत्वाचं आहे, की काय इंटेन्शनने तुमचा को ऍक्टर काम करतोय आता तुमच्या बरोबर. हम्म. जर त्याच्यामध्ये इन्सिक्युरिटी नसेल तर मला सुद्धा खूप मदत होते ते काम करताना. जेव्हा आम्ही एखादा सीन करतो तेव्हा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आधी ठरलेल्या असतात. आमचा डिरेक्टर आम्हाला काही एक कोरिओग्राफी असते जी ठरवून दिलेली असते, सीनची कोरिओग्राफी. माझ्या काही ऍक्टर म्हणून गोष्टी ठरलेल्या असतात की मी कदाचित हे करीन इथे, ते करीन, ते करीन, ते करीन, हा इथे कॅमेरा आहे, इथून एंट्री होणार आहे. हे सगळं विसरायला भाग पाडणारी गोष्ट म्हणजे को ऍक्टर. ते सगळं विसरायला भाग पाडते ती, आणि तरी सुद्धा त्या गोष्टी होतात तशाच, आणि काहीतरी वेगळी गोष्ट सुद्धा होऊ शकते. तर मला वाटतं की ती जे अमय म्हणाला ते की स्पिरिट, मला वाटतं की त्याच्यामध्ये ऍड करायला आवडेल इंटेन्शन. जर त्या व्यक्तीचं काय आहे इंटेन्शन, की काय पद्धतीने आपण एक सीन म्हणून बघूयात, आपला सिनेमा हा सीन चांगला झाला पाहिजे, आपलं कॅरेक्टर चांगलं झालं पाहिजे, समोरच्याचं कॅरेक्टर चांगलं झालं पाहिजे, तर ते नक्कीच मदत करतं तुम्हाला. आणि परत त्या प्रत्येक माणसाचा स्वभाव पण येतच असतो काम करताना. तर प्रत्येक, आता जेवढी माणसं आहेत तेवढे वेगवेगळे स्वभाव असलेली माणसं आपल्याला भेटत असतात, आणि प्रत्येकाकडून त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग आणि वेगवेगळ्या पद्धतीचे को ऍक्टर्स भेटत आलेत आतापर्यंत. बरोबर. क्या बात. सिद्ध्या, तुला काय ऍड करायला ह्याच्यात आवडेल? नाही रे, म्हणजे सगळं सेमच बोलले की रोज सकाळी उठून शूटिंगला जावंसं वाटणं याच्यामध्ये को ऍक्टर्सची खूप मदत असते. म्हणजे याच्यामध्ये को ऍक्टर्सचा खूप मोठा हात असतो की मला जावंसं वाटतंय, मला मला हे करावंसं वाटतंय, कारण माझा को ऍक्टर चांगला आहे, माझी टीम चांगली आहे, मला मला यांच्याबरोबर मला ग्रो करायला मिळतंय, काहीतरी मला शिकायला मिळतंय. सो को ऍक्टर्स, येस, ऑलवेज ऑलवेज आपलं काम त्यांच्याच बरोबर आपलं पण काम जास्त चांगलं होतं, हे हे मला कायम माझ्या को ऍक्टर्स कडनं कळलेलं आहे. म्हणजे दिग्दर्शक आपल्याला शिकवतो, सांगतो, काढून घेतो, पण आपलं बेटर काम हे आपल्या को ऍक्टर्समुळे घडतं, कारण आपल्याला रिॲक्शन ते देतात आणि आपण त्यांना रिॲक्ट करतो. सो हे लग्न फार महत्वाचं आहे. क्या बात आहे. सो अम्या, तू मगाशी बोलताना म्हणला होतास नटसम्राटच्या तालमी चालायच्या, तसं मला विचारायचंय की फिल्म्सच्या आधी तुम्ही सीन्सच्या रिहर्सल्स किंवा वेगळ्या तालमी अशा होतात का? मला आठवते की पूर्वीच्या काळी व्हायचं, आणि मधल्या काही काळात मी बऱ्याच वेळेला ऐकलं होतं की तसं व्हायचं नाही. तर आता होतं का की तुम्ही फिल्मच्या सीन्सची एकत्र भेटून आधी रिहर्सल करता आणि मग फायनली शूटच्या दिवशी शूटिंग करता? हो हो, आता मला वाटतं बऱ्याचशा प्रोजेक्ट्स मध्ये सुरू झालंय वर्कशॉप्स करणं. ओके. आता जर झॉम्बिवली बद्दल सांगायचं तर आम्ही उभं राहून सीन्स करून बघितले होते. म्हणजे सीन्स प्रॉपर आम्ही करून बघितले, ट्राय केले करताना. सो आजकाल सगळ्याच प्रोजेक्ट्सना हे होत असतं आणि त्याची मदत होते. इनफॅक्ट ते झालं नाही तर मला तरी ऍक्टर म्हणून असं खूपच नर्वस व्हायला होतं. फार महत्वाचं वाटतं मला हे सगळं वर्कशॉप किंवा रिडिंग किंवा तालमी आधी होणं, शूटिंगच्या आधी होणं. थोडंसं तुम्ही प्रिपेअर्ड असतात. ओके. तुम्ही पण असा एक्सपिरियन्स सेम, ललित, सिद्ध्या, तुम्ही पण हा एक्सपिरियन्स घेतलेला आहे की आता सगळ्या येस, हो 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 हो. येस, 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 डेफिनेटली. आणि हे घडतंय हेच खूप चांगलं आहे, कारण एकदा बनवतो आपण सिनेमा आणि तो कायम दिसत राहतो लोकांना OTT वर, टेलिव्हिजनवर, थिएटरमध्ये. तर तो एकदाच बनवायच्या आधी त्याची नाटकासारखीच फुल फ्लेज रिहर्सल होत गेली तर तो कायमच छान लक्षात राहील लोकांच्या. नाईस. म्हणजे आम्ही आनंदी गोपाळला तर रीतसर आमचं 3 दिवसांचं वर्कशॉप झालं होतं. झोंबिवलीला पण आमचं व्यवस्थित वर्कशॉप झालं की कसे आमचे कॅरेक्टर कसे असणार आहेत. कलरफुलच्या वेळेस आम्ही प्रकाश युगंधर जो आमचा लेखक आहे तो पूर्ण वेळ सेटवर होता. तर प्रकाश कुंटे जे दिग्दर्शक आहेत ते, युगंधर, सई तामणकर, आम्ही चौघं रोज बसायचो आणि दुसऱ्या दिवशी जे सीन आहेत त्यांची एकदा आम्ही तालीम करून घ्यायचो, आणि मग त्याच्यामध्ये काही चेंजेस वाटत असतील तर ते करायचो, किंवा अजून काही सुचत असेल तर त्या गोष्टी ऍड करायचो. ओके.
सो आता एवढ्या तालमी करून, एवढे सगळी प्रॅक्टिस करून तुम्ही एखादा परफॉर्मन्स तयार करता आणि जेव्हा फिल्म रिलीज होते तेव्हा 2 दिवसात बऱ्याच वेळेला समीक्षक असतात ते ठरवून टाकतात आणि काहीतरी त्याला स्टार्सच्या त्या जाळ्यात अडकवतात आणि चांगलं और वाईट असं म्हणून टाकतात. सो ते समीक्षण आल्यावरती ऍज अन ऍक्टर म्हणून तुम्हाला म्हणजे तेव्हा काय फिलिंग होतं, किंवा ते तेवढं महत्वाचं आहे का मराठी फिल्मच्या दृष्टीने, की लगेच त्या गोष्टीवरती जज करणं, जागतिक सिनेमाशी कम्पेअर न करता समीक्षण करणं हे बरोबर आहे का? डिरेक्टली बऱ्याच वेळेला आपल्या मराठीमध्ये असं होतं की काही प्रमाणात निगेटिव्ह बोललं जातं फिल्म्स बद्दल कधी कधी, तर ते तुम्ही ऍज अन ऍक्टर कसं घेता आणि ते कसं असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हम्म, खरं तर नाही, म्हणजे याच्यावर काही उत्तर नाहीये. कारण अं, म्हणजे परत ते प्रत्येक आता आता रिव्ह्यूजची सिस्टीमच अशी आहे की प्रत्येकाचे वेगवेगळे रिव्ह्यूज असतात. काहींचे फारच कमाल असतात, काहींचे फारच वाईट असतात. तर ते ते आपण हँडल करणं कितपत गरजेचं आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आपण याच्यामध्ये लक्ष घालणं कितपत गरजेचं आहे का आपल्याला जे दिलेलं आहे किंवा आपल्याकडे जे काम आहे ते आपण व्यवस्थित करत राहणं हे हे कसं वाटेल. सो मला असं वाटतं की मला नाही कळत मला रिव्ह्यूज कसे हँडल करायचे. हे मला एका पॉईंट नंतर नाही कळत. म्हणजे चांगले काय वाईट काय मला कळत नाही. म्हणजे मी खूप कमाल रिव्ह्यूज आल्यावर फार खुशही होत नाही किंवा खूप वाईट रिव्ह्यूज आल्यावर मी फार दुःखी होत नाही. मला कळत नाही एका पॉईंट नंतर. हा, मी ते जाणून घेतो, लोकांचे ऑडियन्सेस रिव्ह्यूज मी जाणून घेतो. हे नाही आवडलं, हे आवडलं, ते आवडलं, ते नाही आवडलं. ते जाणून घ्यायला बरं पडतं. पण एका पॉईंट नंतर त्याचं काय करायचं हे कळत नाही. कारण ओके. परत आपल्याकडे नवीन काम येतं, आपण नवीन कॅरेक्टरमध्ये जातो आणि आधीच्या कॅरेक्टर सारखं काही नसतं त्याच्यामध्ये, आणि मग परत नवीन आपण काहीतरी करायला लागतो. सो ते ते तसं हँडल म्हणजे त्याचं काय करायचं ते कळत नाही एका पॉईंट नंतर. ओके, ललित तुला काय वाटतं ह्याच्यावरती? तो म्हटला तसं मला वाटतं की स्वतःला जर तुम्ही क्रिटिसाइज करू शकत असाल ना व्यवस्थित, जर तुम्हाला ते भान असेल की तुम्ही काय केलं, आपल्याला कळत असतं. जर आपण ते भान असेल तर आपल्याला कळत असतं की आपण चांगलं काम केलंय, वाईट काम केलंय, हा सीनचा बरा केलाय, तो सीन नाही केलाय. तेवढं जर तुम्हाला कळत असेल ना तर ह्या गोष्टींनी तसा फरक पडत नाही. कारण तुम्हाला सतत कळत असतं. मग मग कोणी तुम्हाला चांगलं म्हणत असेल तरी जर तुम्हाला माहिती की तुम्ही वाईट केले तर ते तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे. पण मग ती क्लॅरिटी पाहिजे स्वतः बरोबरची. आणि समीक्षणांचं काय म्हणजे आहेत आता तर म्हणजे ते होणारच आहेत गोष्टी. मला फक्त त्या बाबतीत एक गोष्ट अशी वाटते की ते वैयक्तिकच असावं. म्हणजे ते लोकांना असं सांगणारं नसावं की तुम्ही हा सिनेमा बघू नका. जर मी समीक्षण करतोय तर मला हा सिनेमा नाही आवडला. कारण बरोबर. प्रत्येक एका व्यक्तीचं मत हे असू शकतं, ज्याचा पूर्ण आदर आहे की तुला हे असं वाटतंय, मला हे सीन नाही आवडले, ह्या व्यक्तीने चुकीचं काम केलेलं आहे असं मला वाटतं. ओके, दॅट्स फाईन. पण तुम्ही हा सिनेमा म्हणजे ते दुसऱ्यांना काय म्हणूयात काहीतरी प्रवृत्त करणारं समीक्षण नसावं असं एक वाटतं. आम्या तू आहेस, तू याच्यावरती बोलू शकतोस का? आम्ही डावाडोळा बंद करून दाखव, ऐकू येत असेल तर. नाही, किंवा जर आम्या नसेल तर समीर, मी एक प्रश्न विचारला समीर विध्वंसनी जो खूप छान आहे, की थिएटर मध्ये ऍक्टिंग करताना, नाटकासाठी ऍक्टिंग करताना किंवा फिल्मसाठी परफॉर्मन्स देताना तुम्ही काही वेगळं प्रिपरेशन करता का, किंवा त्याची प्रोसेस काय असते किंवा ती वेगळी असते का? बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी इथे परफॉर्म करू शकतो, म्हणजे आता मी कुठेही परफॉर्म करू शकतो, तर ती दोन्ही माध्यमं वेगळी आहेत का, त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस असते का? आम्या? मला वाटतं की त्या अर्थी नाटक जास्त चॅलेंजिंग माध्यम आहे असं मला अजूनही वाटतं. म्हणजे सिनेमात पण काम केलं पण नाटक अजूनही मला चॅलेंजिंगच वाटतं. कारण की म्हणजे एखाद्या दिवशी प्रयोग कसा व्हावा हे खरोखर त्या ऍक्टरच्या हातात असतं. म्हणजे एक बेसिक लिहिलेलं नाटक सुद्धा एखाद्या प्रयोगामुळे खूप भारी वाटतं
किंवा खूप चांगलं लिहिलेलं नाटक सुद्धा त्या दिवशी खूप वाईट वाटू शकतं आपल्याला. सिनेमाचं तसं नाहीये. मला वाटतं सिनेमा चांगला व्हावा की नाही फक्त ऍक्टरच्या हातात नसतं. तो ऍक्च्युअली खऱ्या अर्थाने त्या सगळ्या भरपूर फॅक्टर्स तिथे कामी असतात. पण नाटकात त्या दिवशी ते ऍक्टरच्या कंट्रोल मधलं माध्यम आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं नाटक करताना जास्त तयारी लागते, अलर्टनेस जास्त लागतो. आणि ही जी चारही अंग असतात प्रत्येक कलाकाराला, म्हणजे तुम्ही तिथे अभिनेता म्हणून सुद्धा तुम्हाला अलर्ट असावं लागतं. तुम्हाला माणूस म्हणून तुमच्यातली बाजू तिथे अलर्ट असावी लागते. तुमच्यातला जो प्रेक्षक असतो तोही अलर्ट ठेवावा लागतो त्या सगळ्या ह्याच्यात. आणि अर्थातच तुम्हाला ते कॅरेक्टर राहावं लागतं, कारण नाटकात तुम्ही सुद्धा गरजेचं असते. कारण आता मी जे करतोय ते वर्क होतंय का नाही होतंय, प्रेक्षकांना काय वाटतंय त्या सगळ्याबद्दल, हा विचार तिथे कळत न कळत तुमच्या मनात येतो. जेव्हा कॅमेरासमोर काम करताना या सगळ्या गोष्टींची फार गरज नसते. तुम्ही तिथे फक्त ऍक्टर आणि ते पात्र म्हणूनच वावरलात तरी इनफ असतं असं मला वाटतं. ओके, तू म्हणतोस तसं. नाटकाच्या वेळेस तयारी करताना ना आपल्याला पुरेसा वेळ मिळतो, की 21 दिवस, 20 दिवस, 30 दिवस आपण तालमी करत असतो आणि ते शोधून बघत असतो. फिल्मचे तुम्ही कितीही वर्कशॉप्स केले तरी मला नाही वाटत की तितका वेळ आपल्याला मिळतो जितका नाटकासाठी मिळतो. तर तुम्ही जे काही नाटकांमधून कमावलेलं आहे किंवा आतापर्यंत केलेल्या कामातून कमावलेलं आहे ते तुम्ही तिथे अप्लाय करता फिल्म करताना. कारण फिल्म करताना तुम्ही डोक्यामध्ये बऱ्याच गोष्टी करू शकता, विचार करू शकता की हे केलं तर असं होईल, ते केलं तर तसं होईल, पण ते प्रत्यक्षात तिथेच करून बघायला मिळतं. नाटकाच्या तालमी एका पॉइंटला आपण तो सेट लावून सुद्धा करतो, जेव्हा रंगीत तालमी करतो तेव्हा. फिल्मच्या वेळेस असं असं नाही होत की ज्या ठिकाणी आपल्याला जायचं असतं त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या सीनची रिहर्सल किंवा तिथे जाऊन आम्ही तिथे आधीच आम्ही तिथे रिहर्सल करतो. तर तिथे तुम्हाला तसा वेळ खूप कमी मिळत असतो. तर तुम्हाला ही जी प्रोसेस आहे 30 दिवसात आपण जे नाटकाच्या इथे घडवतो किंवा घडतं ते तुम्हाला तिथे कमी वेळात करायचं असतं. तर इथे जे काही तुम्ही शिकला असाल किंवा इथे जे तुम्हाला शिकायला मिळालं असेल ते तिकडे वापरायला मिळतं. अशा अर्थाने मला वाटतं की ते दोन्ही तयारीच्या बाबतीत अशा एकमेकांची मदत तर होत असते. आणि बाकी गोष्टी खूप कंट्रोल होऊ शकणाऱ्या असतात. म्हणजे तुम्ही तिथे परत परत टेक देऊ शकता फिल्मच्या इथे. त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळं ट्राय करू शकता, अगदीच वेगळं काहीतरी. आणि जे गंडलं तरी सुद्धा तुम्हाला परत संधी असते की ते परत एकदा करण्याची. तसं नाटकाच्या याच्यामध्ये खूप गंडलं तर तिथे ती संधी ती जाते, आपल्याला मग पुढे सांभाळून न्यावं लागतं. अशा काही टेक्निकल गोष्टी पण आहेत की ज्याने तुम्हाला त्या माध्यमात तशी मदतही होते. अच्छा, सिद्ध तुला काय वाटतं त्या ह्याच्या दृष्टीने? तू काय वेगळी तुझी प्रोसेस फॉलो करतोस का? तू त्रिधा केलीस, नाट्य त्रिधा केलीस किंवा फिल्म्स किंवा सिरियल करतोस त्याच्या वेळेला? परत मला हेच वाटतं की नाटक अशक्य चॅलेंजिंग गोष्ट आहे. कारण म्हणजे आता कुठलं दुसरं जे माध्यम आहे, मग मालिका असतील किंवा सिरियल असतील, त्याच्यामध्ये एक कॅमेरा नावाची गोष्ट असते जी जी इफेक्ट क्रिएट करायला फार मदत करते. म्हणजे प्रकाश योजना शूटिंगच्या इथेही असते, सेटिंग म्हणजे सेट आर्ट हे शूटिंगच्या इथेही असतं. नाटकामध्ये सुद्धा प्रकाश योजना असते, सेट असतो, पण त्याच्यामध्ये कॅमेरा नसतो. त्याच्यामध्ये एकच पॉइंट ऑफ व्ह्यू असतो प्रेक्षकांसाठी. ते सिनेमांमध्ये किंवा मालिकांमध्ये आपण क्लोजअप घेऊ शकतो अभिनेत्यांचे, आपण वेगळे अँगल्स लावू शकतो, ज्यांनी एक इफेक्ट क्रिएशन होतं. नाटकामध्ये इफेक्ट क्रिएशन हे 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 त्या अभिनयातनंच करून दाखवावं लागतं, किंवा प्रकाश योजनेतनं किंवा सेटिंग मधनं. एका पॉइंट नंतर सेटिंग आपण बदलू नाही शकत, ते जसं आहे तसंच राहतं. प्रकाश योजना सतत आपण बदलू नाही शकत, राहिले अभिनेते. सो ते तितकं पॉवरफुली, म्हणजे ते तितकं इंटरेस्टिंगली दाखवण्यासाठी सगळ्यात मोठा चॅलेंज असतो अभिनेत्यांसाठी, असं मला फार वाटतं. कारण जे लेखकांनी लिहिलेलं आहे, जे दिग्दर्शकांनी बसवलेलं आहे, ते सगळं दिग्दर्शक नसणारे आजूबाजूला, लेखक नसणारे आजूबाजूला, तुम्हाला त्यांनी केलेलं तसंच्या तसं, त्यांनी सांगितलेलं, शिकवलेलं, बसवलेलं तसंच्या तसं करायचंय, तुमची कला वापरून. सो तेव्हा तुम्ही तुमचे असता. स्टेजवर जेव्हा आपण इन करतो, आपण प्रवेश घेतो, तेव्हा तुम्ही तुमचे असता. कोणी तुम्हाला थांब म्हणत नसतं, होल्ड नसतो तुमच्यावर कोणाचा.
फक्त प्रेक्षक पाहत असतात. सो मला मला ती एक गोष्ट भयंकर चॅलेंजिंग वाटते नाटकामध्ये काम करणं. राहिला प्रश्न सिनेमांचा, तर लेन्स प्रमाणे सुद्धा बरेचदा अभिनय आपल्याला बदलता येतो. म्हणजे लॉंग शॉटला आपण वेगळ्या प्रकारचं काम करू शकतो एका पॉइंट पर्यंत. ओके. आपण जेव्हा टाईट क्लोजअप असतो आपला एवढाच चेहरा असतो, तेव्हा आपण थोड्या वेगळ्या प्रकारचा अभिनय करू शकतो. म्हणजे ते ते दिसताना तसं दिसावं म्हणून, ते दिसताना व्यवस्थित एका लाईन मध्ये दिसावं म्हणून. मालिकांची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. तिथला अभिनय हा पूर्णपणे वेगळा असतो. त्या कदाचित जे ऑडियन्स नाटकाला येतील किंवा जे सिनेमांना जातील त्या ऑडियन्सना तसाच अभिनय सिरियल मध्ये नाही आवडणार. त्यांना पूर्णपणे वेगळा अभिनय बघायची गरज असेल, इच्छा असेल. सो मला असं वाटतंय ते प्रत्येक माध्यम तुम्हाला आपोआप शिकवतं कसं काम करायचं ते. आम्ही म्हणजे ठरवून नाही जाऊ शकत की आता मी सिनेमात असं काम करेन, नाटकात असं करेन, असं नाही होत. ते प्रत्येक माध्यम आपल्याला सांगतं की आता असं काम करायची गरज आहे किंवा आता असं काम करायला पाहिजे. सो इट ऑल डिपेंड्स की तुम्ही कुठल्या सेटिंग मध्ये आहात. सिद्धने जसं आता नाटकाचं सांगितलं तसं मला वाटतं की फिल्म्सच्या पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला ते कठीण कठीण म्हणण्यापेक्षा चॅलेंजिंग होऊन जातात त्या गोष्टी. की जसं नाटकामध्ये जेव्हा ती व्यक्ती असते आणि मला तो सीन करायचा आहे तेव्हा मला दुसरी कुठलाच अडथळा नसतो तो मध्ये. बरोबर. फिल्म मध्ये आम्ही जेव्हा शूट करतो तेव्हा फिल्ममध्ये शूट करताना बऱ्याचदा त्या कॅरेक्टर म्हणून कॅमेऱ्यातच बघावं लागतं. ती व्यक्ती नसतेच समोर तिथे, तरी सुद्धा बरोबर. तुम्हाला मेक बिलीव्ह करावं लागतं की ती व्यक्ती म्हणजे ती आहे तिथे आणि ती ती ती- तसे तुम्ही वागताय. किंवा बऱ्याचदा तुम्ही जेव्हा सीन करत असतात, एखादा खूप महत्वाचा सीन आहे, तुम्ही सिरियस सीन करतायत आणि आजूबाजूला खरं तर बरीच माणसं आहेत तुमच्या आत, तुम्हाला असं दाखवायचं की तुम्ही खरं तर एकटेच आहात किंवा तुम्ही दोघंच आहात, पण तसं नसतं तिथे खरं तर. तर ते म्हणजे दोन्ही याच्यामध्ये ते आहेत की तुम्हाला लोकांना ते बिलिव्हेबल करणं हीच खरं तर म्हणजे ते आहे शेवटी, की तुम्हाला बिलिव्हेबल करायचंय जे काय करायचंय. पाऊस पडतोय तर दाखवायचं असेल स्टेजवर तुम्हाला की पाऊस पडतोय, आणि इथे तुम्हाला दाखवायचं की तुम्ही एकटे आहात तर आहात, इथे दुसरं कोणीच नाहीये. तर ते विसरणं, तर ते प्रत्येक माध्यमाच्या तशा तशा काही हा म्हणजे पॉझिटिव्ह आणि मला वाटतं नेगेटिव्ह. हेतू सेम आहे प्रत्येकाचा की लोकांना हे सगळं खरं वाटावं, पण त्यासाठीची टेक्निक वेगवेगळी असते असं. ह्या प्रोसेस बद्दल बोलत असताना मला एक वाटलं, जेव्हा तुमच्या करिअरची सुरुवात झाली, जेव्हा कदाचित तुम्हाला आत्ता जे काही सक्सेस असं नाही म्हणणार, पण जेवढा तुम्हाला स्कोप मिळालाय तो मिळाला नव्हता, की जे बऱ्याच स्ट्रगलिंग ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसेस ची प्रोसेस चालू असते, त्या फेज मध्ये तुम्ही तुमच्या इन्सिक्युरिटीज किंवा तुम्हाला येणारे टेन्शन्स किंवा वेगवेगळे इश्यूज तुम्ही कसे त्याला सामोरे गेलात, तुमच्याकडनं ऐकायला आणि नवीन उत्सुक असणाऱ्या लोकांना नक्की आवडेल. कारण की अनेक हजारो लोक स्ट्रगल करत असतात या इंडस्ट्रीमध्ये येण्याचा, आणि तो स्ट्रगलचा पिरियड खूप मोठा असतो आणि तोच खरं तर खूप जास्त चॅलेंजिंग असतो. तर तुमच्या लाईफमध्ये अशी फेज होती का, आणि ती तुम्ही कशी पुढे केली, तेव्हा काय थॉट प्रोसेस होती? आम्या ललितने आता सुरू करा. आता ललितने केलं. ललित. तर अरे माझे केस हलतायत, नाही तर मी ते हँग होतोय याची ऍक्टिंग पण नाही करू शकत. बरं ठीक आहे. बोल. हा नाटकाच्या वेळेस खूप गोष्टी होत्या अशा की इन्सिक्युरिटी म्हणण्यापेक्षा खूप कलाकार म्हणून बऱ्याच गोष्टी होत्या की ज्या ज्या अडथळा निर्माण करत होतात काम करण्याच्या मध्ये. आणि मग त्यावेळेस लाखे सरांकडे मी जायचो नीतिचार कल्याणमध्ये, तर तिथे आम्ही नाटक करता करता बऱ्याच गोष्टी ज्या होत्या त्या काढल्या गेल्यात. पण इन्सिक्युरिटी मला वाटतं की मला ती हवी आहे बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत. म्हणजे आता ती परत मला एक्सप्लेन नाही करता येणार नेमकं काय म्हणायचंय, ते थोडं कन्फ्युजिंग असेल, पण मला वाटतं की इन्सिक्युरिटी असली की मग मला जास्त मजा येते काम करायची. मला सिक्युअर्ड व्हायचं असलं असतं तर मी एखादा गव्हर्नमेंट जॉब केला असता की मला तो मिळाला आणि मग मला आता एक पगार मिळणार आहे आणि मी रिटायर होणार आहे आणि मग त्या तर मला ऑफिसचं काय मला झालं असतं रे? आवडणार आहे. जिथे ललित गेला असता गव्हर्नमेंट जॉब म्हणून, त्या ऑफिस मध्ये काय झालं असतं? हा तर
हा मला मला कारण मला अशा गोष्टीच करायच्या ज्या मला माहित नाही की मी करू शकणार आहे की नाही करू शकणार आहे, किंवा या मी केल्या तर कशा करीन, हे जोपर्यंत मी ते करून बघणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही. आणि तेव्हाच मला वाटतं की माझ्या लिमिटेशन्स मला कळतील. त्याशिवाय माझे लिमिटेशन कळणार नाही. मग मी सेफच करत राहीन. मग मला जे येतं तेवढंच करत राहीन. जे मला ज्या 4 गोष्टी करता येतात, 5 गोष्टी करता येतात, त्याच गोष्टींमध्ये फिरत राहीन. तेवढीच माझी रेंज राहील. मग मला जर ती एक्सपांड करायची असेल, मला एक्सप्लोअर करायचं असेल, तर मला अशाच गोष्टी ट्राय कराव्या लागतील ज्या मी आधी नाही केल्या आहेत. त्या केल्या तरच मला माझ्या लिमिटेशन्स कळतील. तर त्या कळणं गरजेचं आहे. इन्सिक्युरिटी गरजेची आहे असं मला वाटतं. हम्म, हम्म. पण मी म्हणलं तसं की ती इन्सिक्युरिटी असणं गरजेचं असलं तरीही अनेक लोक ह्या स्ट्रगलिंग फेज मध्ये असतात जिथे ती येत असते त्यांना. पण तरीही तो पॉझिटिव्ह माइंडसेट राखण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलाय आणि नाही, त्याच्यावरती तुम्ही काय सांगू शकाल अजून? मला असं वाटतं तेजा स्ट्रगलिंग पिरियड हा फक्त काम नसताना नसतो. म्हणजे ओके. माझ्याकडे काम नाहीये किंवा माझ्याकडे आता सिनेमा नाहीये, मालिका नाहीये, नाटक नाही म्हणून मी स्ट्रगलिंग आहे असं नसतं ते. ज्याच्याकडे मे बी सलग काम असेल त्याचा पण एक प्रकारचा स्ट्रगलिंग पिरियड असू शकतो. तो काम मिळवण्याचा नसतो फक्त, तो त्या काम सातत्याने करत राहायचा असतो. किंवा ओके. ते लोकांच्या एक्सपेक्टेशन्सचा स्ट्रगल असतो, किंवा आपल्या कन्सिस्टन्सीचा स्ट्रगल असतो, आपल्या इमेजचा स्ट्रगल असतो. सो या प्रत्येक गोष्टीचा स्ट्रगल असतो. सो मला मला असं वाटत नाही की काम नसणं म्हणजेच स्ट्रगलिंग पिरियड हा हा मानला जावा असं मला संभव वाटत नाही. ओके. लल्या म्हणाला तसंच की इन्सिक्युरिटी, असे बरेच लोक म्हणतात की माझ्यात इन्सिक्युरिटी नाहीये बाबा. तर ते मला असं वाटतं सगळे म्हणजे ते खोटं बोलत असतात. असते प्रत्येकामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी बाबतीतली इन्सिक्युरिटी असते. आणि मला असं वाटतं तीच इन्सिक्युरिटी तुम्हाला काहीतरी करायला भाग पाडते. तुम्हाला तुम्हाला उभं राहायला मदत करते असं मला फार वाटतं. म्हणजे माझ्यामध्ये इन्सिक्युरिटी आहे. फरक एवढाच आहे की माझ्याकडे लोकांबाबतीतली इन्सिक्युरिटी नाही आहे, मला गोष्टींबाबतीतली, कामांबाबतीतली इन्सिक्युरिटी आहे. किंवा आता फॉर एक्झाम्पल एखादं काम किंवा एखादा सिनेमा, नाटक माझ्याकडे नाही आलं, तर ते त्या दुसऱ्या ऍक्टरला का मिळालं म्हणून मी इन्सिक्युअर नाही होणार, पण ते मला नाही मिळालं म्हणून मी इन्सिक्युअर होईल. ओके. सो या सगळ्या ह्याच्यात आपण आता स्ट्रगलिंग पिरियड जर का असेल कुणाचा, किंवा मी माझ्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये किंवा माझ्या इनसिक्युअर पिरियडमध्ये काय केलं हे मी सांगू शकतो. मी फारच स्वतःला रिअलिस्टिकली बघितलं की मी कुठे आहे आणि मी काय आहे. आपण एक तर दोनच लोक ही फेज पार करून जातात. ते म्हणजे एक म्हणजे पूर्णपणे स्वतःला स्कॅन करू शकणारे लोक, की त्यांना ते माहिती आहे की आपण कोण आहोत, कुठे आहोत, आपली आता पोझिशन काय आहे. आणि दुसरं म्हणजे टोटली डिल्युजनल लोक, की ज्यांनी ठरवलेलं आहे की मी कोणीतरी आहे, त्यांना काहीच फरक पडत नाही या कुठल्याही सिच्युएशनचा. सो हे दोनच लोक ही फेज एन्जॉय करतात. मी त्यातल्या पहिल्या कॅटेगरीत येणार आहे. काय मला माहिती आहे मी कुठे आहे, मला माहिती आहे मी काय आहे, मला माहिती आहे माझी क्षमता आत्ता काय आहे, नंतर काय असू शकते, हे मला माहिती आहे. त्यावरती काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जे मी करतो आणि जे मी करेन आता आजही, म्हणजे यापुढेही करत जाईल. ओके. आम्या? स्ट्रगल ऍक्च्युली संपत नाही आणि तो संपूही नाही असं मला वाटतं. पण मला असं वाटतं की म्हणजे खरं तर काम मिळवणारा हा एक स्ट्रगल असतोच, पण डेट्स मॅनेज करणं हा एक खूप मोठा स्ट्रगल असतो. आणि त्याच्याबद्दल मला वाटतं अमयच खूप चांगलं सांगू शकतो. मला असं वाटतं या कारण मी बाबतीत तू शिकतोय अजून आमच्याबरोबर एक अमयकडून. एकटं लाईव्ह कर, एकटं वेगळं लाईव्ह कर, मला असं फार वाटतं. कामाच्या डेट्स मॅनेज करणे हे मी अमयकडून नाही, शिकतोय खरं तर. क्या बात आहे. आम्या परत अडकला का? नाही, अडकला नाहीये, तो कळलंच ऐकतोय नाही. आपलं. त्यांनी जिओवाल्यांना डेट दिली नव्हती आजची, हे मी सांगतो तुला. ओके. नाही, पण मला असं वाटतं इनसिक्युरिटी आला. असावी. येते का ऐकू माझं? नाही येते. गेलं एकदम येतंय. व्यवस्थित. परफेक्ट. मला तर मजा पण येते. मला असं वाटतं की इनसिक्युरिटी ही असावी, पण ती समोरच्या बाबत नसावी. ती जर
त्याचं कसं चाललंय, त्याचं बरं चाललंय म्हणून मी मागे पडतोय, ही जर भावना तुमच्या मनात आली तर हे क्षेत्र क्रूर आहे, हे क्षेत्र तुमचा घात करू शकतं आणि तुम्ही स्वतःचा घात करू शकता. आणि ती कुठल्याही ऍक्टर मध्ये येऊ शकते. ही अत्यंत ह्युमन भावना आहे, ह्युमन इमोशन आहे. इनफॅक्ट आता आमच्या तिघांचा विषय घेऊया आपण. आम्ही तिघं रेग्युलरली भेटतो, एकमेकांचं काम अप्रिशिएट करतो, एकमेकांना फोन करून सांगतो हे आवडलं नाही आवडलं, काही वाटलं तर एकमेकांना शिव्या घालतो. पण मला नाही वाटत आमच्या तिघांमध्ये तशी इनसिक्युरिटी आहे कलाकार म्हणून, अजिबातच. मी असं नाही म्हणणार की बाबा आम्हाला अजिबातच एकमेकांबद्दल जेलसी असते, पण ती पॉझिटिव्ह जेलसी असते. म्हणजे त्यांनी ते चांगलं केलं, यार किती चांगलं केलं, मला पण हे जमलं पाहिजे, अशी भावना असते. पण इनसिक्युरिटी अजिबात नाही. म्हणूनच कदाचित आम्ही तिघं आमच्यात चांगलं कम्युनिकेशन आहे आणि चांगले मित्र आहोत अजूनही इतक्या वर्षात. अच्छा, नाईस. पण जसं आता शेवटाकडे येताना Friends? मला विचारायचंय की तुम्ही हा? इन्सिक्युरिटी बद्दल बोलत होता, इन्सिक्युरिटी बद्दल बोलत होतात. सो त्याच्यातलं मला असं वाटतंय की तुमच्या कदाचित कोणाच्या आयुष्यात फेल्युअर आलं नसेल किंवा आलं असेल तर ते तुम्ही कसं फेस केलंय? सध्याच्या या विचित्र पिरियडमध्ये खूप लोक आहेत की जे त्यांच्या सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्समुळेच खरं तर खूप जास्त काय म्हणतात प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन्स मध्ये अडकलेले आहेत. बिकॉज त्यांचे अनेक लोकांची कामं बंद आहेत किंवा खूप लोकांना काही ना काहीतरी याच्यात त्यांना प्रॉब्लेम झालेला आहे, लॉस झालेला आहे. तर तुमच्याकडनं नक्की ऐकायला आवडेल की जेव्हा केव्हा तुम्हाला फेल्युअर आलं होतं किंवा असं काही घडलं होतं तर तेव्हा ते तुम्ही कसं फेस केलं आणि त्याच्यातून कसे इथपर्यंत आला? सिद्ध्या, आता काय परत कोणाला? आता मी फेल्युअर मला कधी आलंच नाही. नाही फेल्युअर आलं, बरेचदा आलं. आणि मला मला असं अजिबात वाटत नाही की फेल्युअर आलं तरी पण आपण घाबरून जायचं नाही, आपण निराश व्हायचं नाही, आपण परत उभं राहायचं. अं, थोडंफार निराश व्हायला हरकत नाहीये, थोडंफार सेल्फ ब्लेम करायला हरकत नाहीये, किंवा थोडंफार वाईट वाटून घ्यायला, रडायला हरकत नाहीये, असं मला फार वाटतं. आपण कुठलंही फेल्युअर आल्यानंतर आपण जर का नाही अजून चांगलं होणार, अजून चांगलं होणार, पण आता जे फेल्युअर आल्याचं दुःख आहे ते आपण व्हेंट आउटच नाही केलं तर ते ते ऍड ऑन होत राहणार. ते जर का बाहेर नाही पडलं कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून, इट्स युअर कॉल ऑन इट, पण ते कुठल्या तरी गोष्टीतनं बाहेर नाही पडलं तर ते पायलअप होत राहणार. आणि नंतर जेव्हा कधीतरी असं फेल्युअर येईल, खरंच जे फेल्युअर येईल, तेव्हा ते हँडल नाही होणार आपल्याच्याने, असं मला भयंकर वाटतं. सो मला जेव्हा जेव्हा फेल्युअर आलंय तेव्हा मी ते फेल्युअर ऍक्सेप्ट केलंय. सगळ्यात पहिली गोष्ट जी, जेव्हा केव्हा फेल्युअर येतं, मला दरवर्षी एकदा दोनदा फेल्युअर येतं, पण मी ते ऍक्सेप्ट करतो. हे हे माझ्यासाठी फार चांगलं आहे की झालो, मी फेल झालो, आय अग्री. हे ऍक्सेप्टन्स इज द, आय गेस, इज द की ऍक्सेप्टन्स टू खूप मोठी टू गोष्ट. ग्रो. म्हणजे दॅट विल हेल्प यू टू ग्रो इफ यू ऍक्सेप्ट दॅट यू हॅव फेल्ड, असं मला येस, वाटतं. त्याच्यात अडकून न राहता ते ऍक्सेप्ट करून पुढे जाणं हे खूप जास्त करेक्ट. गरजेचं आहे. सो हा, नाही, त्याच्यामुळे मला तुम्ही असं नवीन, वाटतं. बरोबर, अगदीच. तुमच्या दोघांपैकी कोणाला ह्याच्यावर काही बोलायचंय, कोणाला काही सांगायचंय? अनेक लोक आहेत जे घाई नाही बघतायत. करायची असं मला वाटतं. पेशन्स. एवढंच वाटतं. तुम्हाला करेक्ट. काय करायचं ते करा, घाई नका करू. जे काही कराल ठीक आहे त्याची ललित, घाई नका करू. नाही करणार एवढंच वाटतं. ललित मी घाई आता ह्याच्यामध्ये. नाही करणार सर, मी एवढंच एक अजिबात वाटतं काही नाही करणार. मला, बाकी आता काही मी वाटत नाही. मला एवढंच वाटतं की घाई नाही केली पाहिजे. नाही करणार ललित आता मी घाई. बिलकुल घाई नाही आणि केली पण पाहिजे. तुझ्या घरी पार्टी करायला आलो आणि मला घरी जायचं असेल तर मग तर घाई नाही केली पाहिजे, थांबलं तेव्हा मी घाई पाहिजे. नाही घाई करणार, करायची. तेव्हा मी घाई तू करणार. घाई ऍक्सेप्ट नाही कर करायची. की तू निघून जाण्यात फेल झालायस. तू आलाय, हा, आणि थांबायचं, ते जमलं नाही. घाई नाही करायची. नाही, पण मला काय वाटतं, एक आता एकदम हम्म. एंड पार्ट कडे आलेलो आहोत की दोन गोष्टी बोलल्या जातात की तो ऍक्टर त्याचा परफॉर्मन्स त्याच्या पद्धतीने करतो किंवा एखादा हा डिरेक्टर्सचा ऍक्टर असतो. तर तसं तुम्ही कोण आहात आणि आतापर्यंतच्या परफॉर्मन्स मध्ये तुम्ही सेम टाईप फॉलो केलाय का, जसं रिक्वायरमेंट असेल तसं चेंज केलंय? थांब्या कुणी? ऍक्टर हा डिरेक्टरचाच ऍक्टर असतो.
त्याला काहीच हे नाही. आणि जे ऍक्टर स्वतःची फार अक्कल वापरतात त्यांची माती होते. त्यामुळे ऍक्टरने ऍक्सेप्ट करावं की मला फार अक्कल नसते, मला डिरेक्टर जे सांगेल तेच ऐकायचंय, त्याच ऍक्टरचं भलं होतं असं मला वाटतं. एक खूप इंटरेस्टिंग सैफ अली खानचा एक काही वर्षांपूर्वी इंटरव्ह्यू होता, ते खूप भारी वाक्य होतं. ते मला त्याच्या कधीच आवाजात बोलून विसरलेलं दाखव ना. नाहीये. नाही, मी आता नॉर्मलच बोलून दाखवतो. मला वाटतं तू त्याच्या आवाजात ऐकते असं मला वाटतं. तू सैफचं वाक्य नवाजुद्दीनच्या आवाजात ऐक असं मला वाटतं. म्हणजे कसं वाटेल मग. तो म्हणला होता की ऑल ऑफ अस ऍक्टर्स हॅव टू अंडरस्टँड दॅट द डिरेक्टर इज नॉट द कॅप्टन ऑफ द शिप, ही इज द किंग ऑफ द युनिव्हर्स. तर मला वाटलं की हे खरं आहे. करेक्ट क्या करेक्ट बात करेक्ट. आहे. सो म्हणजे त्याला सरेंडर व्हावं आणि मग तुम्ही परफॉर्मन्स द्यावात वगैरे, असं काय म्हणता येईल आपण त्या नाही, शब्दात? ऍक्टरला एवढी अक्कल नसतेच म्हणूनच तो ऍक्टर झालेला असतो, नाही तर तो लेखक किंवा दिग्दर्शक नसता का झाला. काय रे मित्रांनो, हा मला पटतंय सर. अरे मी तुम्हाला मला हे याच्यामध्ये फक्त मात्र एवढंच खरं आहे. ऍड करावंसं मला फक्त एवढंच ऍड करायचं याच्यामध्ये की 3% बॅटरी उरली आहे माझी. क्या अरे बात वा, आहे. क्या नाही, बात. आता आपण झालं. अक्कल नाही शेवटाकडे केलं ना, आलेलो आपण. केलंच नाहीस ना, नीट चार्जिंगला काय लाव नाही अक्कल. ऍक्टर आहेस ना. अरे गेला सगळं आपलं एवढं गंभीर सगळं बोलण्याने सगळं शोषून घेतलं, सगळी नाही, बॅटरी हे पण झाली. बॅटरी झाली. त्याचबरोबर तुम्हाला तिघांना खूप थँक्यू. टेक्निकल ग्लिचेस आले तरीही आपण हे सगळे प्रश्न कव्हर करायचा प्रयत्न केला. आणि मला आवडेल मी इंडिव्हिज्युअली तुमच्या बरोबर एक सेपरेट नंतर कधीतरी एक 20-25 मिनिटाची काही तुमचे इंडिव्हिज्युअल थॉट्स कव्हर करणारी मुलाखत घेऊ शकेन. आणि नंतर ती आपण हवं तर लाईव्ह नको करायला, आपण ती रेकॉर्ड करू आणि अपलोड करू. खूप लोकांचं कारण की म्हणणं आहे की त्यांनाही मिस झाली, त्यांच्या इथे पण टेक्निकल इश्यूज असल्याने. सो त्याच्यासाठी पण प्रयत्न करूयात. आणि म्हटलं तसं की सध्या बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या माध्यमातून हे वेगवेगळे डिपार्टमेंट्सची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा माझा प्रयत्न आहे. फेसबुकवरती तेजस देवधर या नावाने माझा अकाउंट आहे. उद्या असोसिएट डिरेक्टर्सचं सेक्शन होणार आहे दुपारी 1 वाजता. योगेश फुलफगर, रिद्धी महाशब्दे, तेजस कुलकर्णी आणि अक्षय खाडीलकर हे 4 जण असणार आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये पब्लिसिटी डिझाईन याच्यात सौरभ चांदेकर, त्याच्यानंतर भरत पवार आणि हे तिघही जण येणार सचिन आहेत. गुरव. सचिन गुरव आहे, सॉरी मी नाव विसरलो. आणि सेम थिंग अजून वेगळं साऊंड डिझायनिंग, फिल्मसाठीची काय प्रोसेस असते त्याच्यामध्ये अनमोल भावे आहे, अक्षय वैद्य आहे आणि गणेश फुके आहे. सो अशा हे 2 सेशन्स पुढच्या वीकेंडला होणार आहेत. आणि जी मोस्टली आता फेसबुक लाईव्हच करीन, कारण की इंस्टाग्रामनी 2-3 वेळेला काही ना काही पद्धतीने दगा दिला. आणि ललित म्हटला तसं त्यांच्याच प्लॅटफॉर्मवरती त्यांच्यावरती वाईट बोलल्यावरती ते पुढे काय सपोर्ट करतील माहिती नाही. बट तुम्हाला तिघांना खूप थँक्यू, तुम्ही इथे आज आलात. आणि मी एक बॅकस्टेज कनेक्ट नावाची वेबसाईट करतोय. जनरली इथे काही लोक आहेत म्हणून मी सांगू इच्छितो. ती वेबसाईट अशासाठीची आहे की ऍक्टर्स किंवा परफॉर्मर्सला त्यांची कला सादर करायला वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल असतात. लोक जाऊन ती बघू शकतात आणि त्याच्यातून ते आपल्याला आवडतायत की नाही ठरवू शकतात. तसंच टेक्निकल म्हणजे स्टेजच्या मागे किंवा कॅमेराच्या मागे काम करणाऱ्या लोकांसाठी असा कुठला एक प्लॅटफॉर्म नाहीये की जिथे तुम्ही त्यांची वर्क प्रोफाईल क्रिएट करू शकाल, जी साईट फक्त तुमच्या वर्क प्रोफाईल साठीची असेल. तर बॅकस्टेज कनेक्ट ही एक वेबसाईट तयार करतोय ज्याच्यावरती छोट्यातल्या छोट्या गावापासून ते मोठ्या शहरातल्या एक पडद्यामागे काम करणाऱ्या माणसाला किंवा एक मोठ्या प्रोडक्शन हाऊसला लोकांना काम देता येईल किंवा लोकांना काम मागता येईल अशासाठीचा तो प्लॅटफॉर्म असणार आहे. तिथे लिंक्डइन सारखी तुम्ही तुमची प्रोफाईल क्रिएट करू शकणार आहात आणि त्याच्यावरनं एक सोशल कम्युनिटी या सगळ्या टेक्निकल लोकांची बिल्ड होण्यासाठी मदत होणार आहे. आणि ही वेबसाईट पूर्णपणे फ्री असणार आहे. मी, भाग्येश रानडे आणि श्रीरंग खापर्डे आम्ही 3 जण मिळून ह्याच्यासाठी काम करतोय. त्याच्यासाठी लागणारा सगळा खर्च आम्ही स्वतः करतोय, बिकॉज आम्हाला असं वाटतंय की टेक्निकल फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी असा कुठला तरी प्लॅटफॉर्म असावा जेणेकरून तिथे त्यांना त्यांचं काम, त्यांचं प्रोफाईल दाखवता येईल. सो तुमच्या माध्यमातून पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचावं आणि लोकांना याचा पुढच्या काळामध्ये फायदा करून घेता यावा. कमाल कमाल, फारच कमाल. येस. सो थँक्यू, आज इकडे आलात आणि लवकरच भेटूयात.
सो अजून बरेच प्रश्न आहेत, पण पुढच्या वेळेला इंडिव्हिज्युअल सेशन्स मध्ये मी नक्की विचारेन. नाही, आम्ही आता कॉल करू एकमेकांना काही प्रश्न हा. विचारायला. क्या बात. त्यांचे आम्ही खूप एकमेकांना चावट विचारतो आता काही प्रश्न विचारून घ्या. की पडद्यामागे काय कामं केली. तसं पण करायचं असेल तर एक वेगळं सेशन घडू शकतं पर्टिक्युलरली त्या गोष्टींच्या बाबतीत. तो नक्की करू. वेगळं प्लॅटफॉर्म पण हे शोधावं session- लागेल त्याच्यासाठी जे सूट होईल. वा वा, हे खरं आहे. तो ही सेशन तुमच्यापर्यंत Platform वर पोहोचवण्यासाठी मला वैखरी, योगेश फुलफगर, धवल पाठक, माझ्या सगळ्या मित्रांनी खूप मदत केलेली आहे. सो या सगळ्यांचे पण खूप आभार. आणि आता तिकडे बऱ्याच लोकांचे मेसेजेस येत आहेत आणि आम्हाला पण मॅच बघायला जायचे. सो आता मॅच स्वयंपाक आहे सुरू आता. झालेली आहे. आम्या, अरे वा वा, आम्यासाठी स्वयंपाक आहे, काही हरकत नाही. क्या ओके, बात आहे. चलेगा. माझ्या तो मते सिद्धू- लल्या गेला कारण त्याची बॅटरी गेली. हा, त्याचं गेलेलं असेल. सो तसाच तू आहे. आता हे लाईव्हचं सेशन एंड करू शकतोस. थँक्यू So, थँक्यू. सगळ्यांना बाय बाय गाय, बाय थँक्यू. बाय बाय Bye तेजा, bye. थँक्यू सो मच तेजा. बाय बाय बाय. बाय सिद्धार्थ. बाय 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 बाय. Love you, सिद्धार्थ. बाय सिद्धू, love you. ए लव यू रे. लव्ह यू ए सिद्धू. लव यू. रिअली लव्ह यू. ए बाय रे. सिद्धू, तुझा ओके आय लव यू. लुक खूप आवडतो आणि गुळगुळीत. तुझी सिरियल बघतोय मी. लव्ह यू सिद्धू. आय लव यू टू ग. लवकरच भेटेल. खूप लोकांचे हार्ट्स आणि किसेस आले, त्यांना उत्तर द्या प्लीज नंतर. हे आता आम्ही एकमेकांना हार्ट्स पाठवतोय आता. तुझ्या फिमेल हा, फॅन्सना पाठवा. जेवढा तू आवडतोस त्यापेक्षा जास्त मला तू आवडतोस. लव्ह यू सिद्धू. बाय. आलोच कॉल करतो का. बाय तेजा. बाय. बाय 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 बाय. बाय बाय.